Handala riba bala raba shabana la raba rahandala riba sakaraba rahandala riba bala raba shabana la raba rahandala. प्रभू ज्या लोकांना असं वाटत आहे की माझ्या देवा काही डाऊट वाटत आहे की माझ्यातला दुष्ट आत्मा निघूनच जात नाही, माझ्या ती सैतानी ताकद निघूनच जात नाही. हालेलुया माझ्या देवा. प्रभू ते त्याप्रमाणे आहे माझ्या देवा की ज्या वेळेला फेप्रेकर माझ्या देवा गजरेकराच्या एका व्यक्तीला माझ्या देवा मार्कचा 3रा अध्यायामध्ये माझ्या देवा ज्यावेळेला तो बाप तिथे येतो आणि तो म्हणतो की माझ्या मुलाला हा अनेक वेळेला मारायसाठी प्रयत्न करतो हा दुष्ट आत्मा, आणि माझ्या मुलाला कधी कधी जाळात टाकायचा, कधी पाण्यात टाकायचा, कधी विस्तवात टाकायचा असा प्रयत्न करतो आणि माझ्या मुलाला फेस होताना पडतो आणि त्याला काय घडतं हे कळत नाही. तर कृपा करून माझ्या मुलासाठी तुम्ही प्रार्थना करा. त्यावेळेला येशू त्या ठिकाणी त्याला बोलले, येशू त्याला म्हणाले की तू तुझ्या मुलासाठी प्रार्थना कर आणि तुझा मुलगा चांगला होईल, तू विश्वास ठेव, तुझा मुलगा चांगला होईल. त्यावेळेला तो व्यक्ती रडतो आणि म्हणतो की त्या ठिकाणी तो व्यक्ती रडतो आणि येशूना म्हणतो की कृपा करून तुम्ही मला मदत करा, कारण माझा विश्वास जर कमी झाला, कदाचित मी प्रार्थना करताना माझा विश्वास जर कमी झाला तर माझा मुलगा ठीक होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा आणि माझ्या मुलासाठी प्रार्थना करा, म्हणजे माझा मुलगा चांगला होईल. माझ्या प्रभू ताबागे राजा, हालेलुया माझ्या देवा. तू आता या क्षणाला माझ्या देवा त्यांच्या मनातले, त्यांच्या हृदयातले जे डाऊट्स आहेत माझ्या देवा ते क्लिअर कर माझ्या देवा. आता तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्यावर येऊ दे माझ्या देवा, तुझा अभिषेक त्यांच्यावर येऊ दे माझ्या देवा. आणि त्यांच्या मनामध्ये जे काही डाऊट आहेत माझ्या देवा, जे काही सैतान त्यांच्या जीवनामध्ये डाऊट तयार करतो आणि म्हणतो की माझ्या दुष्ट आत्मा निघून जात नाही, माझ्यामध्ये सैतान काम करत आहे, तर प्रभू तू आता त्यांना मदत करताय माझ्या देवा आणि त्यांना मोकळे करताय माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. येशू तू ताबा घेतोयस त्यांचा माझ्या देवा, तू आता त्यांना मोकळं करताय पवित्र आत्म्याद्वारे माझ्या देवा. ते फ्री होत आहेत माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने ते मोकळे होत आहे माझ्या देवा. तुझ्या नावात त्यांना आरोग्य भेटत आहे, तुझ्या नावात ते सैतानाच्या बंधनातून रिते होत आहेत माझ्या देवा. हालेलुया. येशू ताबा घे माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. आमची प्रार्थना तू ऐकत आहेस माझ्या देवा, आमच्या प्रार्थनेचं उत्तर तू देणारा परमेश्वर आहेस माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. येशू ताबा घे राजा. हालेलुया. प्रभू जे काही आजार असेल, जे काही टेन्शन असेल, जे काही बंधन असेल माझ्या देवा, जे काही वाईट विचार त्याच्या मनामध्ये येतात ते पण सैतानाकडून असं वाईट विचार येणारे माझ्या प्रभू ताबा घे माझ्या देवा. आता त्या विचारातून ते बाहेर निघू दे माझ्या देवा, त्या विचारातून आता ते बाहेर निघू दे माझ्या देवा. तुझं रक्त माझ्या देवा मी स्वीकारतो माझ्या राजा. हालेलुया माझ्या देवा. प्रभू तुझं पवित्र रक्त स्वीकारतो माझ्या देवा. त्यांना आजाद कर माझ्या देवा, त्यांना मोकळं कर माझ्या देवा. हालेलुया माझ्या देवा. ओ धन्यवाद येशू राजा, धन्यवाद येशू राजा. हालेलुया माझ्या देवा. तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे प्रभू ख्रिस्ता माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. रे आजवरी या जगती, रे आजवरी या जगती नाही केली खरी कोणी प्रीती, नाही केली खरी कोणी प्रीती. रे आजवरी या जगती, रे आजवरी या जगती नाही केली खरी कोणी प्रीती, नाही केली खरी कोणी प्रीती. किती गाऊ तुझे गुणगान, किती गाऊ तुझे गुणगान, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे प्रभू ख्रिस्ता
माझे तारण झाले, माझे तारण झाले, घडले दर्शन प्रीतीचे, घडले दर्शन प्रीतीचे, कावडीवर कृस खांबाचे, कावडीवर कृस खांबाचे, घडले दर्शन प्रीतीचे, घडले दर्शन प्रीतीचे, कावडीवर कृस खांबाचे, कावडीवर कृस खांबाचे, तू प्राण दिला दीननाथा, तू प्राण दिला दीननाथा, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने रे, तुझ्या रक्ताने प्रभू ख्रिस्ता, माझे तारण झाले आता, माझे तारण झाले आता. माझ्या देवा, जो क्रूस आहे माझ्या देवा, नकळत माझ्या देवा, युसुफ त्याला माहित नव्हतं आणि त्यानं त्या सगळ्या गोष्टीचा त्याग केला. त्याला माहित नाही की पुढे माझं काय होणार आहे. तो स्वप्न घेऊन फिरत होता. माझ्या देवा, लूक 9:23 मध्ये माझ्या देवा म्हटलं आहे की माझ्या देवा, तू म्हणालास की जो कोणी माझ्या मागे येऊ पाहतो त्याने दररोज स्वतःचा वध समजून घेऊन मला अनुसरावे. माझ्या देवा, ज्यावेळेला योसेफ ज्यावेळेला माझ्या देवा 17 वर्षाचा होता आणि त्याला दृष्टांत झाला आणि माझ्या जेव्हा त्याला दृष्टांताच्या विरोधात जाणारे दुसरे कोणी नव्हते, त्याच्या जवळचे त्याचे भाऊ होते माझ्या देवा. हालेलुया. म्हणून माझ्या देवा, मान सन्मान देणं किंवा प्रतिष्ठा देणं हे केवळ मनुष्य स्वतः प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत तू त्याला देत नाही. हालेलुया माझ्या देवा. म्हणून माझ्या देवा, त्याची उन्नती बघून माझ्या देवा, त्याची उन्नती बघितली आणि त्याची उन्नती बघून माझ्या देवा, त्या लोकांनी त्याला समजलं की हा कुणीतरी मोठा व्यक्ती होणार आहे. त्याच वेळेला त्याला खड्ड्यात टाकला, त्याला विकून टाकला माझ्या देवा. म्हणून माझ्या देवा, तू ज्या वेळेला स्वतः प्रभू येशू ज्या वेळेला त्याच्या गावामध्ये आले आणि त्याच्या आईसोबत होते, त्याच्या घरामध्ये होते, त्यावेळेला वचन सांगतं माझ्या देवा, मार्क शुभर्त माझ्या देवा, त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की 5व्या अध्यायामध्ये की त्याला लोक म्हणाले की अरे हा सुताराचा मुलगा आहे, हा सुतार काम करे, याचे भाऊ सुतार आहे, याचे बहिणी, याचा वडील सुतार आहे आणि हा सुतार काम करे, हा सुताराचा मुलगा आहे आणि ह्याला एवढं ज्ञान कुठलं. प्रभू, मला माहिती आहे की तू तुझ्या लोकांना ज्ञानानं कधी उन्हा ठेवत नाही माझ्या देवा. तू त्यांना उंच करणारा परमेश्वर आहेस माझ्या देवा. भले ते कुणीही असू दे, कसले असू दे माझ्या देवा, त्यांना ते लोक तुच्छ लेखत असतील, पण एक दिवस तू त्या ताऱ्यासारखं त्यांना चमकवणार आहे. त्यासाठी माझ्या देवा हे प्रभू, ताबा घे पिता, ताबा घे. सारा गौरव, सारा महिमा तुम्हाला राजा देतो. येशू ख्रिस्तांच्या पवित्र नावात मागतो, प्रार्थना तुम्ही ऐका पिता. आमेन. जय येशू. हालेलुया. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. यशा काढा. आमेन. हालेलुया. आज पण आपण योसेफापासूनच पुढे जाऊया. आमेन. हालेलुया. जय येशू. यशा 55 आहे. हालेलुया. यशा 55 आणि त्यातलं 6 पासून मी वाचतो. हालेलुया. यहोवा सापडेल त्या काळी तुम्ही त्याला शोधा, तो जवळ असता तुम्ही त्याला हाक मारा. दुष्ट आपला मार्ग अन्यायी मनुष्य आपल्या कल्पना सोडून देऊ आणि यहोवाकडे तो परत येऊ, म्हणजे तो त्याच्यावर दया करेल आणि आमच्या देवाकडे तो परत येऊ, कारण तो उदंड क्षमा करेल. कारण माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नाहीत आणि तुमचे मार्ग माझे मार्ग नाहीत, असे यहोवा म्हणतो. कारण जशी आकाशे पृथ्वीपेक्षा उंच आहेत तसे तुमच्या मार्गापेक्षा माझे मार्ग आणि तुमच्या कल्पनापेक्षा माझ्या कल्पना उंच आहेत. हालेलुया. जय येशू. प्रभूला मी धन्यवाद देतो. जे देवाचं वचन सांगते की जसे की ज्या माझ्या कल्पना आहेत त्या तुमच्या नाहीत आणि तुमच्या आहेत त्या माझ्या कल्पना नाहीत. आमेन. हालेलुया. मी तुम्ही जे विचार करता त्याच्या 1000 पटीने मी विचार करत असतो. माझा आवाज मागे येतो का?
हालेलुया. आणि मग माझ्या विचारामध्ये तुम्ही नाही आणि तुमच्या विचारामध्ये मी नाही. आमेन. हालेलुया. तर देव जे करतो, कारण देवाचा जो गौरव आहे तो देवाचा गौरव, देव आपल्याला उन्नतीसाठी देवाने निवडलेलं असतं. पण काही काळासाठी आपल्याला कळत नाही की आपल्यासोबत असं का घडत आहे, असं का घडत आहे. कदाचित काही लोकांच्या जीवनामध्ये असा पण विषय असतो, असा पण विषय असेल की मी साक्ष दिली तर माझ्या जीवनामध्ये पुन्हा त्रास येतो, आणि तो त्रास मी साक्ष दिल्या माझ्या जीवनामध्ये त्रास येतो, म्हणून काही लोक साक्ष देत नाहीत. हालेलुया. तर तो विषय काय आहे, कारण सैतान आपल्याला दाबून ठेवतो की तू साक्ष देऊ नको. आमेन. हालेलुया. सैतान आपल्याला दाबून ठेवतो की तू साक्ष देऊ नको, कारण तू साक्ष दिलीस तर मी पुन्हा तुला त्रास देईल. म्हणून सैतान आपल्याला दाबून ठेवतो. कारण बघा, ज्या वेळेला आपण साक्ष द्यायला उभा राहतो त्याच वेळेला सैतान काय करतो, आपल्या जीवनामध्ये परत कार्य करतो. हालेलुया. म्हणजे याचा अर्थ काय होतो की आपल्याला साक्ष देण्यापासून दाबून ठेवणारा कोण आहे, तर सैतानच आहे. आमेन. हालेलुया. म्हणून पहिल्यांदा आपण आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन हे उघड की मला किती तू त्रास देतो, याच्यापेक्षा मी देवाच्या किती जवळ आहे हे मला माहित आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. मला माझा त्रास आहे, तो त्रास माझ्यासाठी जो आहे तो कायमचा नाही. मला जो आजचा त्रास आहे तो त्रास माझ्यासाठी कायमचा नाही, तर कायमचा आहे तो देवाची कृपा आणि देवाचा आशीर्वाद माझ्यासाठी कायमचा आहे. आमेन. हालेलुया. कारण देव ज्या वेळेला आशीर्वाद देतो त्यावेळेला हलका सलका आशीर्वाद देत नाही. आमेन. हालेलुया. देव ज्या वेळेला आशीर्वाद देतो तेव्हा हलका सलका आशीर्वाद देत नाही, कारण देवाचा आशीर्वाद देण्याची पद्धत वेगळी असते. देव काय करतो, आपल्याला सुरुवातच चांगली, त्याच्यापासून नाही की मी जर एखाद्या ठिकाणी तुम्ही कामाला जाता, एखाद्या ठिकाणी तुम्ही काम करायला जाता, त्यावेळेला त्या मालकाने केलेला प्लॅन असतो, त्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला जावं लागतं आणि ते सांगलं तसं तुम्हाला काम करावं लागतं. तुम्ही त्या ठिकाणी सांगून चालत नाही की मला हे सगळं येतं, मी करतो, नाही तो मालक म्हणतो नाही का मला असंच करायचं आहे. हालेलुया. जय येशू. म्हणून ती म्हण आहे ना, ते कशाचं तरी म्हण आहे की शाण्याची काहीतरी गाढवं राखा, असं काहीतरी म्हण आहे. त्याप्रमाणे आपलं जीवन कधी कधी होत असतं, पण देव तसं आपल्याला करत नाही. हालेलुया. की जो कुणी गाढवं राखायला गेला त्याला त्यानं राजा बनवलं, त्याला म्हणजे की नाही तू राजा बनायचा आहेस, तू कायमची गाढव, तू बापाची गाढव, तू शोलाला सांगितलं अरे तू गाढव राखायला आलास का. हालेलुया. तू गाढव हुडकायला आलाय का, गाढव हुडकू नकोस, आज तुला राजा बनायचा अधिकार दिलेला आहे. देवाकडून तुझ्या पाचारण आलेला आहे आणि तू राजा बनणार आहेस. देव आपल्या जीवनामध्ये कधी कलाटणी देईल काय माहित नसतं, पण आपण ते देव ज्या वेळेला कलाटणी देणार त्याच्या अगोदरच आपण त्या प्लॅनिंग मधून बाहेर कधी निघायचं नाही. हालेलुया. मला अनेक जण मला फोन करून म्हणतात की तुम्ही त्या जागेवर राहिला, आम्ही जर असतो तर आम्ही कधीच हा विषय सगळा सोडून दिला असता आणि अलिप्त झाला असतो आणि आमच्या पोराबामध्ये सुख समाधान राहिला असतो. हालेलुया. जबाबदार व्यक्ती तो असतो की तो देव त्याला माहित आहे की हा व्यक्ती जबाबदारी घेऊन पुढे जाणार आहे, देव त्याच व्यक्तीला जबाबदारी देतो, अन्यथा देव कुणाला जबाबदारी देत नाही. हालेलुया. याकोबाची मुलं होते, याकोबाला अजून मुलं होते, पण त्या मुलांना देवाने दृष्टांत नाही दिला, योसेफाला दृष्टांत दिला देवानं. का दिला, कारण देवानं योसेफाची कॅपॅसिटी बघितलेली होती, त्याच्या हृदयात काय आहे ते बघितलेलं होतं. तो बापाच्या नेहमी सहवासात होता आणि बाप काय करल त्याच्यामध्ये त्याचा होकार असायचा. आमेन. हालेलुया. तो स्वार्थपणाने म्हणजे जे काही त्याच्या घरामध्ये आहे ते स्वार्थपणे की माझं हे आहे माझं ते असं कधी म्हणणार नव्हता. हालेलुया. आणि देवाला कदाचित त्याच्या हृदयामध्ये तो स्वभाव गुण आहे, जो त्याच्यातला जो गुण आहे तो देवाला तो कदाचित आवडला असेल, म्हणून देवाने काय केलं की योसेफाला दृष्टांत दिला की 17 वर्षात होईपर्यंत वाट बघितली आणि त्याला दृष्टांत दिला की दृष्टांत ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये चांगल्या घटना घडणार आहेत त्यावेळेला काही लोकांना त्या घटना चांगल्या घडणार आहेत, काही लोकांना त्या पटत नाहीत आणि लोकांना माहिती आहे की हा व्यक्ती उंच होणार आहे, याला आता कसा संपवायचा यासाठी ते प्लॅन करत असतात. आमेन. हालेलुया. आणि त्या प्लॅनिंग मध्ये ते त्याचं आयुष्य घालवतात की नाही की हा उंच होणार आहे, हा मोठा होणार आहे आणि याला संपवण्यासाठी मी आता प्लॅनिंग केलं पाहिजे. आमेन. हालेलुया. जय हालेलुया. पण ज्या वेळेला मला उदाहरण आहे की बायबल सांगतं अबशालोम हा अतिशय देखणा मुलगा होता दाविदाचा, आणि अबशालोमला वाटलं की आता बापाच्या नंतर हे राज्य आहे ते माझंच झालं पाहिजे, आणि त्याने वेळेच्या अगोदर अबशालोमने काय केलं की त्याच्या बापाच्या विरोधात बंड केला. तर की मी ज्या वेळेला म्हणाल त्यावेळेला तुम्ही सगळ्यांनी म्हणा की अबशालोम आता राजा झालेला आहे. आणि भर दुपारच्या वेळेला हे राजाच्या कानावर आलं, त्यावेळेला राजा तिथून निघून गेला, दावीद राजा तिथून निघून गेला आणि अबशालोम त्या ठिकाणी राजा बनला. अबशालोम राजा कधी बनला, ज्या वेळेला दाविदाच्या विरोधात गेला तो. आमेन. हालेलुया. तो म्हणाला की आता बापाचं राजा आहे ते माझ्या हातात घेतलं पाहिजे, मी घेणार आहे. पण वेळेच्या अगोदर त्याला ईर्ष्या पेटलेली होती त्या ठिकाणी, तो की माझ्या दुसऱ्या भावाने घेण्यापेक्षा मी ती जागा घेतली पाहिजे, आणि त्याला ईर्ष्या पेटली म्हणून त्यानं त्या ठिकाणी गेला आणि त्या ठिकाणी बंड केलं. पण देवाला ते बंड खोडून काढलं. ते म्हणलं की नाही हे चुकीचं आहे. त्यावेळेला तिथलं त्या राज्यामध्ये सांगण्याचा हेतू हा आहे
की त्याचं एक चूक आहे आणि त्याच्यासोबत ते आपण म्हणतो की नाही की मंडळी फुटते, हे होतं ते होतं. आमेन, हालेलुया. त्यावेळेला अशी घटना घडली की ठराविक लोकच दाविदासोबत राहिले, बाकीचे अख्खं राज्य सगळं अबशालोमच्या मागे गेलं. हालेलुया. एक चुकीचा शब्द देवाच्या प्लॅनिंग मधून आपल्याला कसा बाहेर काढतो बघा. हालेलुया. तो म्हणाला की मला बापानं सांगितलेलं आहे की मीच आता राजा होणार आहे आणि हा कारभार सगळा माझ्या हातात दिलेला आहे. पण त्याच्या ठराविक काही लोक होते, त्या लोकांना माहित होतं की दावीद असं काही करणार नाही. हालेलुया. म्हणून दावीद त्याचे निवडक लोक घेऊन तो निघून गेला, फरार झाला तिथून. आमेन, हालेलुया. म्हणून आपल्या जीवनामध्ये जो प्लॅनिंग असतो देवाचा, त्या देवाच्या प्लॅनिंग मध्ये जाण्यासाठी आपल्याला कधी कधी वेळ लागतो. हालेलुया. कधी तुम्हाला बाहेरचे लोक त्रास देतील, कधी तुमच्या घरातली लोक त्रास देतील, कधी मित्र त्रास देतील, तुम्हाला कधी तुमची स्वतःची मुलं त्रास देतील. आमेन, हालेलुया. त्या त्रासाला तुम्ही वैतागून, कारण सैतानाला माहिती की ह्याला इथून त्रास दिला पाहिजे, ह्याला तिथून त्रास दिला पाहिजे, त्याला हे केलं पाहिजे, त्याला ते केलं पाहिजे, त्याला असे. कारण तुमची मानसिकता काय आहे, तुम्हाला कुठं काय करायचं आहे, त्या सैतानाला सगळं माहित आहे. कारण योबाच्या पुस्तकामध्ये पहिल्याच अध्याय म्हणले की तो इकडून तिकडून फिरून पृथ्वीवर आला. त्यावेळेला परमेश्वराने त्याला विचारलं, माझा सेवक योब याच्यासारखा सात्विकपणे चालणारा या पृथ्वीवर तुला कोणी आढळला का? तो म्हणाला नाही. तो काय उगाच तुझं गुणगान, त्यात पण तो म्हणाला की उगाच तो तुझं गुणगान गात नाही, कारण त्याचं जे काय त्याच्या भोवतीने तो त्याच्या काय ठेवलेलं आहे, कुंपण ठेवलेलं आहे, म्हणून तो तुला धन्यवाद देत आहे. हालेलुया. कारण तुमच्यासाठी तो प्रत्येक प्लॅनिंग, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तो काय कर चॅलेंज देईल तुम्हाला. आमेन, हालेलुया. म्हणून बिलीवर जीवन जगताना तुम्हाला एक चॅलेंज असतं. हालेलुया. एक चॅलेंज असतं आणि त्या चॅलेंज मध्ये तुम्हाला उतरावं लागतं आणि तिथं जाऊन तुम्हाला तो सगळा त्रास, कारण चर्च मध्ये येणाऱ्या मंडळीला तो त्रास नसतो, किंवा त्या राज्यामध्ये असणाऱ्या त्या सैन्याला त्रास नसतो, किंवा तिथल्या प्रजेला त्रास नसतो, कारण त्या पदावर असणाऱ्या त्या राजाला तो त्रास असतो. आमेन, हालेलुया. नेहमी ध्यानात ठेवा. आमेन, हालेलुया. कारण प्रजा येते म्हणजे आम्हाला पाणी नाही, पाणी दे. प्रजा येते आम्हाला म्हणते की आम्हाला मटण नाही, मटण दे. प्रजा येते आम्हाला म्हणते की भाकरी नाही, भाकरी खायला दे. प्रजा म्हणते की आम्हाला कपडे नाही, तुझ्या राज्यामध्ये आम्हाला कपडे दे. कोणी म्हणलं मला सोनं नाही, तुझ्या राज्यामध्ये आम्हाला भिकारीसारखी आवाज झाली, आम्हाला सोनं दे. आमेन, हालेलुया. म्हणून 40 वर्ष त्यांना प्रवासामध्ये तो मोशेच्या मागे त्यांनी हात धुवून लागलेले होते, देवाला कुरकुर करत होते, पण मोशे हारला नाही. मोशेच्या मागे सगळा सपाटा लावलेला होता लोकांनी. आमेन, हालेलुया. 40 वर्ष त्यानं त्रास सहन केला, फायनली त्यांना देवानं विजय दिला. आमेन, हालेलुया. म्हणून देव ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला पदावर घेऊन जातो किंवा एखाद्या व्यक्तीला देव उंच करतो, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सैतान त्रास देतो. त्या व्यक्तीला एकदम झाडून पाकडून सगळं अधिक सुपामध्ये जसं चाळणीमध्ये जसा गहू चाळले जातात तसं त्याला चाळून बघितले जातात, चेक केले जातात. आमेन, हालेलुया. गहू ज्या वेळेला चाळले जातात चाळणीमध्ये, त्यावेळेला गहू कधी उड्या मारून चाळणीतून बाहेर पडत नाही. आमेन, हालेलुया. जय येशू. कारण ते गहू आहेत, त्याला माहित आहे आपण गहू होते की निर्जीव आहे, निर्जीव नाही. तर मग निर्जीव आहे तर खात गव्हाच्या ऐवजी माती खा. हालेलुया. पोट भरते का बघू, आजपासून मातीच्या चपात्या कर. हालेलुया. जय येशू. किती लोक आहेत की आजपासून आम्ही मातीच्या चपात्या करणार आहे. हालेलुया. आणि गव्हात माती पेरणार आहे. हालेलुया. तिचे ते काम करायला येईल. तुमचे तुम्ही वचन आहे का? आम्ही जय येशू. हालेलुया. मला पुढे बल लागलेले आहेत, मला दिसत आहेत, तुम्ही बोलू नका अजिबात मध्ये. हालेलुया. कारण गहू कुठं पेरायचं आहे देवाला माहित आहे, माती कुठं ठेवायची आहे देवाला माहित आहे. जय येशू. हालेलुया. म्हणून आपण ज्या वेळेला चालतो त्यावेळेला देव आपल्याला ढवळून ढवळून, आमेन, तुम्हाला तूप काढे, तुम्हाला तुपासारखं बनवायचं आहे देवाला. आमेन, हालेलुया. जय येशू. देव तुम्हाला तुपासारखं चमकदार बनवणार आहे की ते तूप काय पण खावा, कसं पण करा, काय पण. सगळ्यात महागडा दुधातला सगळ्यात महागडा पदार्थ काय आहे? ताक आहे, दही आहे, दूध आहे का मट्टा आहे, काय आहे? या सगळ्याच्या पलीकडचं आहे तूप. जयेश. मग तूप ज्या वेळेला काढायचं त्यावेळेला कसं त्याचं रवी हातात असते आणि असं 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 हलवलं जात. जयेश. त्यात पाणी वाता, अजून हलवा, पाणी वाता. ती मला वाटतं पहिल्या वयस्कर स्त्रिया होत्या, त्यांच्याकडे ते काम असायचं. हालेलुया. वयस्कर स्त्रियांच्याकडे ते काम असायचं. मग त्यांचा एक पाय असा मागा असायचा, एक पाय असा पुढा असायचा, आणि ती तवली त्यांच्या जवळ असायची, ते अशा अशा हलवायच्या. जयेश. हालेलुया. म्हणून तर त्या तूप देताना एकदम चमच्यात एकदम थोडस. हालेलुया. एकदम थोडस, एकदम थोडस, एकदम थोडस. आणि तुपाचा डबा सासूच्या जेमतेम सासूच्याच हातात असणार. हालेलुया. कारण तुपाचं महत्व सासूलाच माहित असायचं, कारण तिला माहिती आहे की ते काढायला किती वेळ जातो. जय येशू. पण त्या वेळेला बोबट असायचा, कालवा असायचा की सून
सुनाला तूप, माझ्या लेकीला तूप खायला देत नाही, सासू लय हे आहे, सासू लय तसे आहे, सासू असे आहे, सासू तसे आहे. कारण त्यावेळेला मिशनी नव्हते. आमेन हालेलुया. मिक्सर नव्हता ना. मिक्सर जर त्या काळात असता तर तुम्हाला भरपूर तूप दिलं असतं, भरपूर तूप खायला भेटलं असतं तुम्हाला. हालेलुया. जय येशू. पण देव तुम्हाला त्या उत्तम पदार्थ, उत्तम किमती व्यक्ती देव तुम्हाला बनवणार असतो. पण आपलं त्या लक्षात नाही की आम्ही दही खाणार आहे. आमेन हालेलुया. जय येशू. दही खाल्ल्याच्या नंतर झोप येते, दूध खाल्ल्याच्या नंतर ताकद येते, ताक खाल्ल्याच्या नंतर आरोग्य चांगलं राहतं. हालेलुया. आणि तूप खाल्ल्याच्या नंतर हे सगळ्या गोष्टी होऊन प्लस काय होतं, बुद्धी येते चांगली. आमेन हालेलुया. देश पण आपण बुद्धीचा पदार्थ नको आहे, नको आहे, नको आहे. हालेलुया. देश बरोबर आहे का? बुद्धीचा पदार्थापर्यंत आपली वाट बघायची कॅपॅसिटी नसते. हालेलुया. म्हणून देव ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला उंच करणार आहे, देव ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काम करणार असतो, त्या जीवनामध्ये, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये त्रास येतो. हालेलुया. आणि त्या त्रासापासून आपण कधी पळायचं नसतं, पळवाट काढायचं नसतं. म्हणजे यशा 53 मध्ये जे, यशा 54 मध्ये जे वचन मगाशी वाचलं आपण की तुमचं प्लॅनिंग आहे, माझं प्लॅनिंग नाही. हालेलुया. तुमचे विचार हे माझे विचार नाही. तुमच्या विचारापेक्षा माझे विचार कितीतरी मोठे आहेत. हालेलुया. म्हणून तुम्हाला अगोदर देवाच्या विश्वासामध्ये चालावं लागेल. आणि देवाच्या विश्वासामध्ये चालत असताना आपल्याला काय सहन करावं लागणार आहे हे पहिल्यांदा आपण स्वतः अगोदर त्याची तयारी असली पाहिजे. मी 9 वर्ष प्रार्थना केली. 9 वर्ष प्रार्थना करून ज्या वेळेला मी बायबल हातात, ज्या वेळेला मी देवाच्या सेवकासाठी उभा राहिलो, त्यावेळेला मी देवासोबत त्या दिवशी सकाळचा करार केला की मला त्रास होईल, सहन करायचा आहे. लोक मला मारतील, ते मला सहन करायचं आहे. माझ्या अवेल होईल, माझा अपमान होईल, मला काम भेटणार नाही, मला लोक हाकलून देतील, माझी निंदा केली जाईल, अशा अनेक प्रकारचे त्रास होतील. त्या त्रासासाठी मी अगोदर वैयक्तिक माझी पर्सनल तयारी केलेली होती. हालेलुया. आणि मग मी सेवेमध्ये उतारलो. मला त्रास झाला, मला काहीच वाटलं नाही, कारण मी अगोदरच करार केलेला होता त्या परमेश्वरासोबत की मला हा त्रास सहन करायचा आहे. आमेन हालेलुया. मी हा त्रास सहन करायसाठी तयार आहे. आमेन हालेलुया. जर माझी छाटणी होत असताना जर मी पळत असेल तर मला फळ कधी लागणार नाही. आमेन हालेलुया. म्हणून माझी छाटणी होत आहे तर मी समजायचं आहे की माझ्याकडून उत्तम फळ येणार आहे. आमेन हालेलुया. पण माझी छाटणी होत असताना मी पळत आहे तर मी जंगली झाडासारखं होणार आहे. हालेलुया. जंगली झाड समजतंय का? हालेलुया. मी तासभर प्रार्थना केली, 2 तास प्रार्थना केली, 3 तास वचन सांगितले, 4 तास अजून डोक्यावर हटून प्रार्थना केली, सगळ्यांच्या प्रार्थना केल्या. 5व्या तासाला परत येणार आणि म्हणणार माझ्या डोक्यावर हटून प्रार्थना करा. याला म्हणतात जंगली. हालेलुया. जय येशू. मला आठवतंय मी नाईट प्रेयर करायचो. मी नाईट प्रेयर का बंद केली त्याचं कारण आहे. मी रातभर प्रार्थना करणार, रातभर सकाळी 6 वाजता तर मी प्रार्थना करणार आणि 6 वाजता सगळी लोक येणार माझ्यापाशी, माझी एवढी प्रार्थना करा, माझी एवढी प्रार्थना करा. मी म्हणलं प्रभू मला माफ कर, मी आजपासून प्रार्थना नाही करणार बरोबर. हालेलुया. माझी मी एकटा आपला प्रार्थना करत बसत. जय. शरीर आहे, थकलं जातं. आमेन हालेलुया. त्याची कॅपॅसिटी आहे, त्याची मर्यादा आहे. हालेलुया. पण परमेश्वर अमर्यादित, अनलिमिटेड आहे. आमेन हालेलुया. तो तुम्हाला चालवणार आणि चालते. त्या शब्द दिलेला आहे की तुला चालवणार आहे, तो चालवणार. आमेन हालेलुया. जय हालेलुया. म्हणून ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये काहीतरी प्रगती होणार आहे, देव तुम्हाला उंच करणार आहे, समोरच्या काही लोकांना कळतं की हा उंच होणार आहे, ह्याच्यापासून काहीतरी चांगलं होणार आहे, त्यावेळेला तुम्हाला लोक पाडायला बघतात. हालेलुया. आणि ते लोक तुम्हाला पाडायसाठी काय करतात, त्यांच्या सोबत कोण कोण आहे हे दाखवण्यासाठी सिद्ध करतात. आमेन हालेलुया. जय. आम्ही ज्यावेळेला संघटनाचं काम करतो त्यावेळेला संघटना आम्हाला सांगितलं जातं. काय सांगते संघटना? तुम्हाला आम्हाला ट्रेनिंग दिलं, काय सांगितलं जातं की तुम्ही ज्या वेळेला पोलिटिक्सला जाता त्यावेळेला जमावानं जावा. त्यावेळेला तिथले PI कोण असतील तर त्यांच्यावर दबाव पडतो. म्हणजे तुम्ही काय करा, जमावानं जावा. आमेन हालेलुया. जय येशू. बरोबर आहे की नाही? हालेलुया. तसं ते लोक त्यांच्या जीवनामध्ये काय करतात, आम्ही त्याच्या येशोबाचे जे भाव होते 11 जण होते, त्या 11 जणांनी मिळून प्लॅनिंग केला की याला संपवायचं आहे. कारण तिथं वचन सांगता. आमेन हालेलुया. बघा तिथं लिहिलेलं आहे, काढा जरा उत्पत्ती. हालेलुया. उत्पत्ती काढ. आमेन हालेलुया. प्रभूला धन्यवाद देतो. जय येशू. उत्पत्ती काढा. बरं ते 37 आहे. आमेन हालेलुया. 8 मध्ये आहे. 37:8. तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तो आम्हावर, बघा तिथं त्याला दृष्टांत काय पडलेला होता,
आणि पहा आम्ही शेतात पेंड्या बांधित होतो आणि पहा माझी पेंडी उठून उभी राहिली आणि पहा तुमच्या पेंड्याने माझ्या पेंडीला सभोवती माझ्या पेंडीच्या सभोवती येऊन तिला नमन केले. बघा तिथं दृष्टांत त्याला पडलेला होता. योसेफाला पडलेला दृष्टांत उत्पत्ती 37:7 आहे. आणि पहा आम्ही शेतात पेंड्या बांधित होतो आणि पहा माझी पेंडी उठून उभी राहिली आणि पहा तुमच्या पेंडीने माझ्या पेंडीच्या सभोवती येऊन तिला नमन केले. तेव्हा त्याचे भाऊ त्याला म्हणाले, तू आम्हावर खरोखर राज्य करशील काय आणि तू खरोखर आम्हावर अधिकार करशील काय. मग त्याने त्याच्या स्वप्नामुळे व त्याच्या बोलण्यामुळे त्याचा अधिक द्वेष केला. हालेलुया, जय येशू. त्याला राग आला त्याच्या भावाने काय झालं की त्याचा राग आला आणि ते म्हणाले की तू आमच्यावर अधिकार गाजवणार का, तो आमच्यापेक्षा बारकाईचा आमच्यावर अधिकार गाजवणार का. म्हणून परमेश्वराच्या योजनेमध्ये चालत असताना जीवनामध्ये देवाचा प्लॅनिंग आलेला आहे. त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये भयानक त्रास येतात. हालेलुया. आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी टिकून राहावं लागतं. आमेन, जय येशू. हालेलुया. कारण तो व्यक्ती त्या प्लॅनिंग मध्ये देवाच्या प्लॅनिंग मध्ये टिकून राहण्यामागचं एकच कारण असतं, एकच कारण आहे की देवाने त्याला दिलेलं दर्शन. आमेन, हालेलुया. आपल्याला देवाने दर्शन दिलं, या दर्शनावर आपला विश्वास असला पाहिजे. आपल्याला दैवी दर्शनामध्ये आपण चालतोय का याच्यावर पहिल्यांदा विश्वास पाहिजे की माझं वाईट होणार नाही, माझं चांगलं होणार आहे, कारण देवाने मला दृष्टांत दिलेला आहे. तो दृष्टांत पूर्ण होण्यासाठी ज्या वेळेला वेळ लागतो त्यावेळेला आपण पळापळ करायची नसती. हालेलुया. कधी पळापळ नाही करायची. आपण त्या जागेला स्थिर राहायचं. मी अनेक वेळेला अनुभव घेतलेला आहे देवाचा की आठवड्यावर पाऊस पडत आहे, आठवड्यावर पाऊस पडत आहे आणि रविवारी ज्या वेळेला सकाळी 11 वाजल्या त्यावेळेला पण पाऊस पडत आहे. त्यावेळेला अनेक लोक चर्चला याची बंद होत आहे. पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक लोक चर्चला येत नाही, कारण त्यांना माहित असतं की आता जाऊन चिखलात बसायला लागल, आता पाऊस येत असेल, मग घरी कसं यायचं, मग हे कसं करायचं, मी ते कसं करायचं. मी प्रत्येक वेळेला ज्या वेळेला प्रार्थना करत होतो, ज्या वेळेला नवीन नवीन लोक माझ्यापाशी यायचे, नवीन सुवार्थिक ज्या वेळेला नवीन नवीन मुलं माझ्यापाशी यायचे, त्यावेळेला त्या मुलांना मी विश्वास द्यायचो की तुम्ही माझ्यापासून निघा, तुम्ही घरापर्यंत पोहोचा, तुमच्या अंगावर एकही पाण्याचा थेंब पडणार नाही, पावसाचा थेंब पडणार नाही, तुम्ही घरात पोहोचाल आणि मग पाऊस येईल. हालेलुया. आणि तसंच घडायचं. मी प्रार्थना करायचो, मी येशूच्या नावात मी चॅलेंज द्यायचं की नाही पाऊस नाही पडणार. हालेलुया, जय येशू. मला आठवते मी माझ्या गावामध्ये प्रार्थना घेत होतो, सुरुवातीचे दिवस होते. मग त्या व्यक्तीनं काय केलं, त्या व्यक्तीनं घराचं काम मला दिलेलं होतं. त्याने घराचं कामाचं मला पैसे पण नाही दिले सगळे. त्यानं मला माहित होतं की हा व्यक्ती घराचं काम पूर्ण करून घेणार माझ्याकडून आणि म्हणणार की आता प्रार्थना बंद करा महाराज. माणसं जरा वरडायला लागली, ती भावकी जरा नावं ठेवायला लागली मला. हा शब्द तो बोलणार ही मला का जर मी तयारी ठेवलेली होती. जयेश, जर मी तो व्यक्ती तिथं बोलताना मी त्यावेळेला माझी मानसिक तयारी ही होती. मग मायनीत प्रार्थना करत असताना मग माझा विचार नसतील का की ही मंडळी आहे ती ओरिजिनल मंडळी नाही, कारण काहीतरी झालं तर हे सगळे लोक निघून जाणार आणि देव ज्या वेळेला मला स्थिर करेल त्यावेळेला ती ओरिजिनल मंडळी तयार होईल. आता मला प्रवास करायचा आहे. आमेन, हालेलुया. त्या व्यक्तीने मला सांगितलं की अगोदर ज्या वेळेला घराचं काम पूर्ण झालेलं नव्हतं त्यावेळेला स्वतः याचा, ज्या ठिकाणी शिरड बांधायचा त्या ठिकाणी शिरडाचे लेंडा स्वतः लोटायचा, जागा स्वच्छ करायची आणि जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी म्हणायचा या, म्हणायचा बसा, म्हणायचा प्रार्थना करा म्हणायचा. आणि मग म्हणायचं की घराचं काम तुम्ही एक नंबर मिस्त्र आहे, तुमच्याकडे सगळं लय तारीफ करायचा. आणि जसं जसं घराचं काम संपत आलं तसं तसं म्हणाला भावकी नावं ठेवायला लागली, भावकीचं हे आहे, भावकीचं ते आहे. मला माहित होतं की हे बंद, इथनं आपल्याला हे कायमचं ठिकाण आहे, इथनं आपल्याला बंद करणार आहे. हालेलुया. मग मी स्वतः यायचो, लुटून काढायचो आणि लोकांना चांगल्या जागेत बसवायचो. आणि मला त्यांनी जागा जी होती ती जागा चेंज केली. म्हणजे की नाही तुम्ही इकडे बसा तिकडे, म्हणजे उकरडा होतं त्या उकरड्यापाशी मला उभं करायला लागले त्यांनी. मग मी तिथं जागा स्वच्छ करायचो आणि त्या ठिकाणी मी उकरड्यावर उभा राहायचो आणि लोकांना मी चांगल्या जागेत स्वच्छ जागेत बसवायचो. हालेलुया. त्यावेळेला अनेक ठिकाणून लोक येत होते, लांब लांब लोक यायचे त्या ठिकाणी, रेणावळी, रेवणगाव, खानापूर या साईडला लोक यायचे प्रार्थनेला. त्यावेळेला मग मी उकरड्यावर उभा राहायचो आणि त्या लोकांना मी जमिनीवर चांगल्या स्वच्छ जमिनीवर बसवायचो. हालेलुया. त्यावेळेला त्या ठिकाणी मी प्रार्थना करत होतो आणि प्रार्थना करताना काही लोक रस्त्यावर उभे राहिलेले होते आणि ते माझ्या विरोधातले होते आणि मी उकरड्यावर होतो तर त्यांना मी दिसत नव्हतो. तर पांढरा शुभ्र कपडे घातलेला माणूस उभा आहे, उकरड्यावर उभा राहिलेला आहे आणि तो काहीतरी बोलतो. त्याच्यातनं एक विजेसारखा आवाज त्याच्या मुखातून बाहेर येतो ना, त्याच्या कानात असं म्हणजे कानावर त्याचा आवाज सहन होत नव्हता आणि ते निघून गेले. आणि परत मला त्यांनी सांगितलं की तुम्ही ज्या वेळेला प्रार्थना करत होता उकरड्यावर उभं राहिलं त्यावेळेला तुम्ही मला दिसत नव्हता, तर त्या ठिकाणी पांढरे कपडे घालून उभा राहिलेला माणूस आम्हाला दिसत होता. आमेन, हालेलुया.
दुसरी घटना की विश्वासाची काय आहे, की ज्यावेळेला आपल्याला काही दिसत नाही त्यावेळेला विश्वास देव आपल्याला चेक करत असतो. की मी त्या ठिकाणी प्रार्थनेला उभा होतो आणि पावसाळा चालू झाला. मी म्हटलं की देवा आता पावसाळा चालू झाला, आजची बुधवारची प्रार्थना कशी घ्यायची. त्यावेळेला मी घरामध्ये होतो आणि मला गावातल्या ज्या काकी होते त्यांचा फोन आला, अरे कसं करणार आहे रे तू. मी म्हणलं की काय नाही, तुम्ही या प्रार्थनेला आपण प्रार्थना घ्यायची. प्रार्थना पाऊस येतो नाही, पाऊस नसणार आहे. चला, माझा पहिल्याच विश्वास मला माहित आहे, तोंडातून शब्द आला की पाऊस नसणार आहे. मग गावात पाऊस पडत होता. गावापासून आमची जी वस्ती आहे, नाईक वस्ती आहे, तिथपर्यंत पाऊस पडत होता. आणि बरोबर ज्या ठिकाणी मी प्रार्थनेला बसलो त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता. आमेन, हालेलुया. आजूबाजूला सगळीकडे पाऊस पडत होता आणि ज्या ठिकाणी मी बसणार आहे त्या ठिकाणीच्या 50-60 फुटाचं जे अंतर होतं त्या ठिकाणी गोल बरोबर त्या ठिकाणी माझ्या डोक्याच्या वर चांदणं पडलेलं होतं आणि त्या ठिकाणी पाऊस पडत नव्हता. हालेलुया. की देव ज्या वेळेला तुम्ही एखाद्या परीक्षेच्या काळात ज्या वेळेला देवाच्या राज्यासाठी तुम्ही उभं राहता त्यावेळेला नाना प्रकारच्या परीक्षेत तुम्हाला जावं लागतं आणि त्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास पण व्हावं लागतं. तुम्हाला त्या ठिकाणी टिकून राहावं लागतं. हालेलुया. मला माहित होतं की ते लोक मला त्रास देणार आहे, तिथून माझी प्रार्थना तिथून देवाचं कार्य बंद थांबणार आहे त्या गावातलं आणि नंतर दुसऱ्या ठिकाणी जाणार, कुठे जाणार मला माहित नव्हतं. हालेलुया. पण माझा विश्वास की काम चालू राहणार आहे. आमेन, हालेलुया. आणि आज पण देवाचं काम चालू आहे. हालेलुया. बिकट परिस्थिती त्यावेळेला येते कारण देवानं तुम्हाला दृष्टांत दिलेले असतात. हालेलुया. देव तुम्हाला उंच करणार असतो. पण काही लोकांच्या निदर्शनास येत असतं की हा कुणीतरी एक मोठा व्यक्ती होणार आहे. त्यावेळेला तुमच्या सोबत बंड केलं जातं. तुमच्या विरोधात सैतान काही लोकांना उभा करतो आणि तुमच्या बरोबर तुमच्या जवळचीच असणारी लोकांना तो लांब करतो, लांब करून तुम्हाला घेऊन जातो. आमेन, हालेलुया. जय येशू. आणि कारण त्या व्यक्तीला सिद्ध करायचं असतं की बघ तू खोटा आहेस, मी खरा आहे, माझ्यासोबत बघ किती लोक आहेत. हालेलुया. जय येशू. त्यावेळेला त्या व्यक्तीनं भारावून जायचं नसतं. हालेलुया. की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये ज्यावेळेला असे प्रसंग येतील त्यावेळेला तुम्ही नैराश्यामध्ये कधी जाऊ नका कारण तुम्ही देवाच्या मागे चाललेला असता. एक संकट आलं, दुसरं एक संकट आहे, प्रभू मागला आलेला त्यापैकीच एक असेल, हे पण निघून जाईल माझ्या जीवनातून. आमेन, हालेलुया. आणि दुसरं काहीतरी आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये येईल. आमेन, हालेलुया. संकट तुमच्या जीवनामध्ये कधी कायम राहत नाही. हे झाड आहे, तुमच्या मागाच्या झाडाकडे बघा. चर सुटल्याच्या नंतर या झाडासारखं आपलं जीवन आहे. अवश्य नवीन पालवी फुटणार आहे त्याला. आमेन, हालेलुया. जय. मी स्टेटस ठेवलेला होता, निसंदेह मर गया क्या, निसंदेह. हालेलुया. समजतंय का तुम्हाला. जय. हालेलुया. एक मुलगा असतो आणि तो म्हणतो की ये मर गया क्या. मग तो मुलगा तो बारका पोरगा दोघं पण बारके असतात. जय येशू. हालेलुया. तुम्ही बघा ते राम भरोसे पिक्चर आहे. आमेन, हाले. भगवान भरोसे पिक्चर आहे. हालेलुया. मग तो एक पोरगा असतो, ते बाणानं त्याला मारतो. ते टीव्हीत बघितले असतं, तो पोरगा जातो ते बाणानं त्याला मारतो, मोठ्या माणसाला मारतो. मग ते मोठ्या माणसाला अजून बाण मारतात तो काय खाली पडत नाही. ते म्हणते की मी खाली पडल्याशिवाय ही काय मला मारायची बंद होणार नाही. मग मोठा माणूस खाली पडतो आणि खाली पडल्याच्या नंतर बारकं पोरगा असतं या संघाचं ते मोठ्या पोराला म्हणतं क्या सचमुच मर गया, क्या असुर का नाश हो गया. म्हणजे मोठा पोरगा त्याला म्हणतो निसंदेह. हालेलुया. जे आपण कशात ना आलेलो आहे, आपली वैचारिक पात्रता काय आहे, आपण चेंज होत नाही कधी. आपण त्याच्यामध्ये वर्षानुवर्ष आपण बायबल वाचा, काय पण वाचा, पण ज्या वेळेला काही गोष्टी घडतात, ज्या वेळेला काही संकट येतं त्यावेळेला आपल्याला पहिला तिथं बाण मारलेला होता, त्याच्यामुळंच माझा पाय दुखतो. हालेलुया. आपल्याला ते का आठवतं. जय येशू. हालेलुया. आपण तो निगेटिव्ह असणारी गोष्ट का आपण तिचे स्मरण करतो की माझ्या जीवनामध्ये 50 वर्षापूर्वी घडलेलं आहे, पण अजून मी त्याच्यामध्ये नाही, मला हेच. हालेलुया. जय येशू. मेरा हालेलुया. प्रभूला धन्यवाद. कारण हालेलुया आपला जो प्रवास आहे, आपला प्रवास आहे हा दैवी प्रवास आहे, हे आपण विसरून जातो. आपला प्रवास हा दैवी प्रवास आहे. आपण दैवी प्रवासामध्ये चाललेलो आहोत. हालेलुया. अब्राहम म्हणाला की मला तू देवाला म्हणाला की मला चालायला लावलंस, ठीक आहे, मी चाललो पण ठीक आहे, मला आशीर्वाद दिला, ठीक आहे, अरे पण हे कशाला पाहिजे, मला आशीर्वाद नको आहे, मला आशीर्वाद याचं जरा बंद कर, थांबव जरा, मला आशीर्वाद नको आहे. अब्राहम बोलला मला नको आहे, बास झालं, मला नको आहे आशीर्वाद, कशाला पाहिजे मला.
कारण माझी ही सगळी प्रॉपर्टी दुसऱ्याची होणार आहे, मला नको आहे बाबा, हे बंद कर. देवाला म्हणाला तू, हालेलुया. पण तो त्या ठिकाणी विसरला की तुझे संतान मी आकाशाच्या ताऱ्यासारखे आणि समुद्राच्या वाळूसारखे करणार आहे. तो विसरला, तो विसरून गेलेला होता. परत पुन्हा देवाने त्याला आठवण करून दे की मी तुला दिलेला शब्द आहे ते पूर्ण करणारा परमेश्वर आहे. आमेन. परत त्याची बायको हसली. बायको हसली की नाही काही हा सांगतोय पण होते की नाही कोणाच्या, कारण तिला माहिती आहे की तिची कमजोरी तिला माहित आहे. ती म्हणले की माझा मासिक धर्म निघून गेलेला आहे, आता मूल कसं काय होणार आहे, मला मूल नाही होऊ शकत. आणि हा व्यक्ती सांगतो की मूल होणार आहे, कसं काय होणार आहे, शक्यच नाही. हालेलुया. म्हणजे ज्या ठिकाणी काहीच गोष्टी दिसत नाही त्या ठिकाणी विश्वासाच्या द्वारे देवाचं काम होतं. आमेन. हालेलुया. म्हणून अब्राहमाला विश्वासाचा बाप म्हटलं गेलं, कारण त्याला काहीच गोष्टी दिसत नव्हत्या. त्यावेळेला देवानं त्याला विश्वासाचा बाप केला. हालेलुया. अब्राहमाला देवानं संतान दिलं नाही असं नाही. कशामुळे भेटलं अब्राहमाला संतान? त्याच्या विश्वासामुळे भेटलं. हालेलुया. कधी कधी देव आपल्याला विश्वास, ज्या वेळेला काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडवणार आहे, इब्री करसपत्र 8 अध्याय मध्ये ज्या वेळेला तुम्ही वाचता, इब्री करसपत्र 8 अध्याय, तो की विश्वासाच्या द्वारे. आमेन. हालेलुया. बोला मी हालेलुया. विश्वास तर आशेतल्या गोष्टी एक आहे. विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे, कारण त्या बाबतीत वडिलांविषयी चांगली साक्ष देण्यात आली. विश्वासाने आपण समजतो की जगे देवाच्या शब्दाने रचली गेली, ती अशी की जे दिसत आहे ते दृश्य वस्तूपासून झाले आहे. तिथं लिहिलेलं आहे की विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आहे. विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. हालेलुया. आपल्याला खात्री पाहिजे की देव मला 100% आशीर्वादित करणार आहे. हालेलुया. आपल्याला खात्री पाहिजे की माझं चांगलं होणार आहे येशूच्या मागे गेल्याच्या नंतर. हालेलुया. खात्री पाहिजे. आमेन. हालेलुया. आपण त्या लोकातलं बनायचं नाही. हालेलुया. की हा कसा पडतो, त्याचं कसं होतंय, त्याचं कसं होतंय हे बघणारे आपण जी दृष्टी आहे, हे सगळ्यात मोठं पाप आहे. हालेलुया. हे सगळ्यात मोठं पाप आहे. आमेन. हालेलुया. कारण तुम्हाला देवाच्या हृदयातला व्यक्ती देव बनवायला तयार असतो आणि आपण म्हणतो की नाही मला देवाच्या हृदयातला व्यक्ती बनायचं नाही, कारण मी प्रार्थना केल्याला सैतान निघून जातो, बाद झालं, मी एवढ्यावरच खुश आहे. हालेलुया. मी एवढ्यावरच खुश आहे, कारण मी प्रार्थना केली सैतान निघून जातो, मी एवढ्यावरच खुश आहे. आमेन. हालेलुया. आमेन. बघा मानसिकता काय आहे. अनेक लोक आहेत त्यांचं जीवन बघा. दुष्ट आत्मा काढायला या लागला की म्हणलं की नाही मी लय मोठा माणूस झालो, लय म्हणजे आभाळाच्या वर माझं डोकं आणि माझे पाय नरकाच्या खाली. नरक आणि आभाळाचा स्वर्ग याच्यामध्ये मी आहे. मी माझ्या डोळ्यानं वर बघितलं स्वर्गातनं, मी ज्यावेळेला खाली बघतो ना त्यावेळेला स्वर्ग आणि नरक याच्या पलीकडे मी बघत असतो. एवढा मी उंच झालेला आहे. आमेन. हालेलुया. जय. अनेक संकट आपली वाट बघत असतात, अनेक त्रास आपली वाट बघत असतात, पण त्याच्या मागे रिझन काय आहे देवाचं? देव त्याच्या मागे आपल्याला काय देणार आहे? देव त्याच्या मागे आपल्याला देणार आहे दैवी आशीर्वाद. आमेन. हालेलुया. आपण दैवी आशीर्वाद घेण्यासाठी झटलं पाहिजे. देवाकडून आलेला दैवी आशीर्वाद आपल्यासाठी तो अनमोल आहे आणि तो आपल्याला सहजासहजी भेटत नाही. कारण तुमचं स्वप्न खराब करायचं आहे, तुमच्या स्वप्नातून तुम्हाला बाहेर काढायचं आहे, तर तुमच्या जवळचीच लोक तुमच्या विरोधात उभे राहतील आणि तुम्हाला त्या स्वप्नातून बाहेर काढायचा प्रयत्न करतील. आमेन. हालेलुया. त्यांना माहित असतं की याला जे दिसलेलं आहे ते अतिशय अद्भुत आहे. आमेन. हालेलुया. आणि ह्याला कसं तरी संपवलं पाहिजे. आमेन. हालेलुया. जय. हालेलुया. चूक तिथे नाही, चूक सैतानाची नाही. आमेन. हालेलुया. आणि सैतान वाट बघत आहे, पहिल्यापासून सैतान वाट बघतो त्याला काम करायसाठी. आमेन. हालेलुया. सैतान पहिल्यापासून वाट बघितलेली आहे आणि आज पण सैतान वाट बघतो त्याला काम करायचं आहे त्याचं. हालेलुया. त्याला काम, सैतानाला काम करायसाठी काय लागतं? शरीर लागतं. काय लागतो? कुणाचं शरीर लागतं? मनुष्याचं शरीर लागतं. सैतानाला त्याचं काम करायसाठी जनावराचं शरीर लागत नाही. हालेलुया. कधी बघितले का बैल एखाद्या
तांत्रिकाकडे मांत्रिकाकडे गेलाय देवरसपणा करायला की मी पळताना नेहमी मागच पडतो, माझा नंबर का होईल? हालेलुया. शर्यतीचा बैल, शर्यतीचा बैल जयेश, ती काय मागं बसायचं तिचं नाव मला वडूचं काय तिचं नाव, आकाश. शर्यतीचा बैल किंवा लग्नात नाचणारा घोडा गेलाय का कधी तांत्रिकाकडे की मला नाचताना कसं तरीच होते, काय बघताय का माझ्याकडे जरा, मालक मला लय मारत. कारण मी नाचताना खुर्चीवर पाय ठेवायला सांगितलं की मी खाली जमिनीवर पाय देतो, वर उडे मारायला सांगितलं की मी मालकाच्या खांद्यावर पाय ठेवतो. असं का होतंय मला? असं कधी घोडा विसरायला गेलाय का? नाही गेला. आम्ही आलेलं का? घोड्याला शरीर आहे आणि त्यात जीवन घातलेलं आहे. हालेलुया. म्हणजे तो जिवंत आहे, म्हणजे त्याला जीवन दिलेलं आहे देवाने. हालेलुया. पण माणसाला काय दिलंय? आत्मा दिलेला आहे. हालेलुया. मग तो आत्मा सारखा हालेलुया जेश हालेलुया लय वळवळ करतो, एवढा वळवळ करतो की त्याला तूप बघायची वाट बघत नाही. तो म्हणतो की काही लोकांचा विचार, अरे दूध खाल्लं म्हणजे त्यात दुधात काय काय निघतं? दही. सांगतो बघा हुशार मला सांगतो, दूध खाल्यावर सगळं आलं की रे तूप कशाला पाहिजे तुला रे? दुधाच सगळं आलं, दुधापासून ती म्हणतं. मग कसं काय? अरे दूध, दुधापासून काय म्हणतं? दही, दह्यापासून काय म्हणतो? ताक, ताकापासून काय म्हणतो? तूप, तुपापासून काय येतो? लोणी. म्हणजे कशात आलं सगळं? तुपात. आणि तूप कशात निघतं? तूप कशात निघतं? दह्यातनं. दह्यातनं लोणी निघतं ना, दह्यातनं लोणी निघतं ना. मला मी तीच वाट बघत होतो. जय येशू. हालेलुया. मी तीच वाट बघत होतो. म्हणजे सगळ्याचं मेंदू एकदम तल्लीन आहे. जय येशू. म्हणजे तूप कसं निघतं सगळ्याला माहित आहे. मेन हालेलुया. जय येशू. पहिल्यांदा दूध, दुधाचं दही, दह्याचं काय निघतं? लोणी. आणि लोण्यात लोणी आणि दह्यापासून काय निघतं? ताक. आहे का नाही? जय येशू. आणि ती उन्हाळ्यात प्याच चांगला. हालेलुया. मग आरोग्य सगळं दुधापासून. दूध पहिल्यांदा कोण आहे? दूध. मग दूधच खाणं, कशाला तुपाच्या मागणं? असं म्हणजे लोक सांगतात. एखादी लोक म्हणजे हुशार असतात, ते बसतात बैठकीला काय तरी दूध. अरे दूध खाल्लं म्हणजे त्यात सगळंच आलं रे बाबा. हालेलुया. जय येशू. पण एकदा तूप खाऊन बघ, तू दुधाकडे बघणारच नाही. हालेलुया. जय येशू. प्रभूला मी धन्यवाद देतो. असं नाही म्हणत, असं नाही म्हणत ते काही नाही. गाढवाचं दूध खाल्लं ना तरी दूधच आहे असं नाही म्हणत ते. असं कधी म्हणते का? नाही, तसं म्हणत नाही बाबा अजिबात. जय येशू. हालेलुया. बरं कळतंय का? हालेलुया. असं नाही म्हणत ते कधी. ते म्हणताना काय म्हणणार? दुधाचं पदार्थ खाल्ले ना, दूध आलं. मग ते कुठल्या दुधाचं खाल्लं? जय येशू. हालेलुया. आपण प्रश्न करत नाही ना, तू काय कर उद्यापासून म्हशीचं खाऊ नको, तू गाढवाचं दूध खा. आपण असा प्रश्न करत नाही त्याला भेटणार नाही. 6,000 रुपये 7,000 रुपये लिटर आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. पाटाचं काढायला लागतं. आयुर्वेदिक आहे. दूध कधी काढतात गाढवाचं? कधी काढतात? पाटाचं काढतात. हालेलुया. जय येशू. कधी? म्हणजे मी 6 कमी सांगितलं. हालेलुया. जय येशू. मी तुम्हाला सांगितलं किस्सा तो आमच्या पाहुण्याचा. हालेलुया. जय येशू. किती लोकांना माहिती आहे माझ्या पाहुण्याचा किस्सा? आमेन. हालेलुया. मला सांगतो माझ्याकडे कडकनाथ कोंबडे आहेत. मी म्हणलं माझ्याकडे गाढव आहेत. हालेलुया. जय येशू. एका लिटर मध्ये त्याचं महिन्याचं उत्पन्न आहे. हालेलुया. जय येशू. असो विषय वेगळा आहे. प्रभूला धन्यवाद देतो. म्हणजे आपली स्वप्न चोरणारा जो कोण आहे त्याच्यापासून आपण लांब पळायला पाहिजे. आपण त्याला चिटकून नाही झालं पाहिजे. आमेन. हालेलुया. जय येशू. कारण लोकांना माहित असतं की इथं बरं असला साप तर सांगतात हातभर एवढा होता, एवढा लांबडा होता. परत तिसऱ्या दत्ताबाबाशी जाताना एवढा होता. आणि आपणच्या पाशी गेला तर 10-12 फूट लांबडा होता. हालेलुया. जय येशू. आज साप मुळात केवढा असतो? एवढाच असतो. आमेन. हालेलुया. साप एवढाच असतो. जय येशू. हालेलुया. म्हणून दाविदाला तुच्छ लेखला. दाविदाला त्याचा बाप म्हणले का रे तू काय शिरडं राखणारा पोरगा, तू कशाला तिकडे चाला रे? तुला काम सांगितले ना, काय सांगितले तुला? डबा घेऊन जायचं तुझ्या भावांचा. भाऊ तुझं कुठं गेलं तर युद्ध करायला गेलं, त्यांचा डबा घेऊन जा. खायला तेवढं घेऊन जा, बाकीचं फालतू बडबड तू करू नकोस. आमेन. हालेलुया. सांगितलं तसं सांगितलं ना? हा तसं सांगितलं त्याला. तू फालतू बडबड करू नको, तुला डबा घेऊन जा, डबा घेऊन ये. बाकीचं मधलं काय बोला नाही. जय येशू. हालेलुया. पण दावीद त्या ठिकाणी डबा घेऊन गेला. ही शिव्या का देते रे? त्याच्या भावाला काय विचारलं, अरे ही शिव्या का देते? आपल्या लोकांना शिव्या का देते ही?
तुझं तोंड बंद कर, गबस. तुझं तोंड बंद कर, तू गबस. आमेन, हालेलुया. जयेश त्यावेळेला दावीदला राग, अरे हे बलिष्ठ शिव्या का देते आपल्या लोकांनी. त्यावेळेला त्याच्या भावानं सांगितलं की जर कुणी आपल्यातला जाऊन त्याला हरवला एकटा, तर ते सगळी बलिष्ठ आपले गुलाम बनणार आहेत. आणि जर आपला माणूस हरला तर आपण सगळेजण त्याचं गुलाम बनायचं. एवढंच. अरे जावा की त्याला मारा म्हणतो यो. मला सांगा, मी जाऊन मारतो म्हणतो. दावीद मी जाऊन मारतो त्याला, मी जातो मी त्याला जाऊन मारतो. त्याचा भाव म्हणतात तू इथं काय आग लावायचं काम करू नका, आमची डोकी फिरवायचं काम, पहिला घरी जा. तिथं असा संवाद आहे की त्याला म्हणतात काय, त्याला पहिला तू घरी जा. हालेलुया. जयेश त्याला झिडकारलं जातं. ज्यावेळेला शमेल तिथे येतो, अभिषेक करायला येतो की राजाचा अभिषेक करायचा. आता तुझी त्याला म्हणतो की दावीदाच्या वडिलांना तुझी पोरं बोलवून घे सगळी. त्याचं सगळं भाव येतात आणि त्याला म्हणते की नाही नाही याला अभिषेक करायचा. त्याचा बाप म्हणतो हे मोठा, ह्याला करा की अभिषेक. ते म्हणतो हे नाही दुसरा आहे. ते म्हणतो की त्याला अभिषेक करा की ते म्हणा तिसरा आहे. असे सगळ्या भाव होतात. ते म्हणतो की नाही अजूनही कोणतं राहिले. त्यावेळेला त्याचा बाप म्हणतो अरे ते शिरडं राखणारा माणूस आहे, त्याला कशाला राजा बनवायचा अभिषेक करताय. नाही देवाला सांगितलंय त्यालाच कर. तो ज्या वेळेला येतो, तो दावीद जसा येतो शिरडे घेऊन, बापाची मेंढ राखून शिरडं राखून येतो, त्यावेळेला तो ह्यालाच सांगितलंय देवानं मला अभिषेक करायला. सगळ्याला आश्चर्य होतो, अरे हिला अभिषेक करायचा, हे राजा बनणार आहे. तर आश्चर्य होत. हालेलुया. जय देवाच्या नजरेमध्ये कोण किती जवळ आहे हे माणसाला काहीच माहित नसतं. आमेन, हालेलुया. ध्यानात ठेवा, तुमच्या प्रार्थना तुम्ही देवाच्या जवळ असता. तुम्ही काय करता याच्यावर देवाचं लक्ष असतं. हालेलुया. आमेन, हालेलुया. म्हणून देवाचं वचन सांगतं या लहानातील एकालाही तुच्छ लेखू नको, कारण त्याचा दूत म्हणजे आकाशातील पित्याचं मुख निरंतर बघत असतो. आमेन, हालेलुया. जयेश कदाचित तुमची उन्नती बघून लोक तुम्हाला म्हणतील का अरे ही जयेश ही तुम्हाला म्हणतील बघा, ह्यांना म्हणतील की ह्यांच्या मेस मध्ये पोरं पण नव्हती, यांना जिल्ह्याचा अध्यक्षपद मिळाले. कसं काय त्यांचं काढा आम्हाला दे. लोक म्हणतील जातील त्यांना म्हणजे ह्यांचं काढा आम्हाला द्या, ह्यांचं काढ त्याला आम्हाला. जयेश हालेलुया. सुरुवातीच्या काळामध्ये लोक मला म्हणायचे, लोक म्हणे अरे ती महाराज आहे ती काय टिकते वेळ तेव्हा ते असंच होतं, तिथं पण महाराज एक होता ना असं होतं. अशा अनेक गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या विरोधात बोलले जाते. की जसं येशूला म्हणाले, मार्कचा मला वाटतं 5-6 अध्याय आहे, येशूला ते म्हणाले अरे हा याला एवढं ज्ञान, अरे हा याचा बाप सुतार, ह्याचा भाव सुतार. आई कसं काय यो कसं काय हे आता आम्हाला सांगणार आणि ह्याचं आम्ही ऐकायचं का. हालेलुया. जयेश तुम्ही त्या परीक्षेत उतरा, तुम्ही त्या परीक्षेमध्ये संपणार नाही. देव तुम्हाला त्या परीक्षेमधून बाहेर काढून तुम्हाला उंच करणार. आमेन, हालेलुया. तुम्ही नवीन उत्पत्ती आहात. तुम्ही ख्रिस्तामध्ये तारण पावलेले नवीन उत्पत्ती आहात. उत्पत्ती एक जुनी आहे आणि उत्पत्ती ख्रिस्तापासून आलेली एक नवीन उत्पत्ती आहे. आमेन, हालेलुया. एक ख्रिस्ताच्या रक्तात तारण आलेली एक उत्पत्ती आहे. आमेन, हालेलुया. आणि एक एदन बागेतून तयार झालेली एक उत्पत्ती आहे. आमेन, हालेलुया. आज आपण पवित्र आत्म्याच्या द्वारे येशूचं नाव घेऊन प्रार्थना करतो, त्याची आराधना करतो. आपल्याला बाप कोण आहे हे म्हणायला येशूने शिकवलं. हालेलुया. की तुमचा एक स्वर्गात बाप आहे, त्याला तुम्ही अब्बा म्हणू शकता, त्याला पिता म्हणू शकता. आमेन, हालेलुया. हे त्याच्या पुत्रानं सांगितलं की इथून आपण एक नवीन व्यक्ती आहे, आपण एक नवीन उत्पत्ती तयार झाली, आपल्यामध्ये एक नवीन आत्मा देवाने घातलेला आहे. तो एक पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्याचं जीवन आपण जगत आहे. आमेन, हालेलुया. पवित्र आत्म्याद्वारे चमत्कार होत आहे, पवित्र आत्म्याद्वारे आपण चालत आहे. पवित्र आत्म्याला आपण खिन्न का करायचं. हालेलुया. जयेश हनोक त्या काळामध्ये विश्वासानं चालला, त्याला दिसत नव्हतं की आपलं पुढे काय होणार माहित नव्हतं, पण हनोक विश्वासानं चालला आणि हनोकाला मुलं झाली, मुली झाल्या आणि हनोकाला देवानं गायब करून टाकला. हनोकाला देवानं स्वर्गामध्ये उचलला. आमेन, हालेलुया. प्रभूला धन्यवाद. जय येशू. हालेलुया. हनोकाला देवानं उंच केलं. का उंच केलं देवानं? हनोक देवाच्या हृदयात गेला. आमेन, हालेलुया. दावीद पाडावपणामध्ये गेला. दावीदानं उरिया हित्तीच्या बायको सोबत जे केलं आणि त्याच्यानंतर त्यानं हत्या केली, उरिया हित्तीची हत्या केली, तरी पण देवानं त्याला क्षमा केली आणि देवानं त्याला देवाच्या हृदयातला त्याला माणूस परत बनवला.
हालेलुया. आपण जे काय करतो आपल्या जीवनामध्ये जे काय घडतं हे मनुष्याला सांगणं चुकीचं आहे. तुम्ही देवाला सांगा. हालेलुया. देव दावी स्तोत्रामध्ये म्हणतो 34 मध्ये, मला तर 34 का 35 स्तोत्र आहे. आमेन. हालेलुया. मला माणसाला सांगायची गरज नाही, मी देवाला सांगतो, कारण देवापाशी जा आणि रडाने पश्चाताप करा. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. बघा स्तोत्र संहिता. हालेलुया. स्तोत्र संहिता म्हणजे ते 34 आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. हालेलुया. स्तोत्र संहिता 34:18 आहे. जे भग्न हृदयाचे आहेत त्यांच्याजवळ यहोवा असतो, आणि जे पश्चातापी आत्म्याचे आहेत त्यांना तो तारतो. हालेलुया. ज्या वेळेला तुम्ही दुःखात जाता, ज्या वेळेला तुम्ही त्रासामध्ये जाता, दावीद कुठे गेला? दावीद एकांतात गेला, गुडघे टेकल्याने प्रार्थना केली, प्रभू मला माफ. हालेलुया. मला अनेक लोक याच्या अगोदर भेटलेले होते आणि त्यांनी मला सांगायचे की आम्हाला चिठ्ठीवर लिहून द्यावं लागतं की आम्ही काय काय केलेलं आहे. हालेलुया. मला एक घटना आहे. मी ज्या वेळेला सेमिनारला गेलेलो होतो चेन्नईला, आणि जाता जाता एक दाम्पत्य होतं आणि ट्रेन मधनं जाताना त्यांची गाठ पडली अचानकपणे. आम्ही चेन्नईमध्ये उतरलो, तिथून आमचा पुढे प्रवास होता बराकाला, आणि त्या ठिकाणी जाताना त्यांनी एकमेकाचं त्याने सांगितलं की माझं काय झालं सांग, तुझं काय झालं सांग. आणि हे ज्या वेळेला सांगायला सुरुवात केली त्यावेळेला ते डिप्रेशन मध्ये गेले. डिप्रेशन मध्ये गेल्याच्या नंतर त्यांची बायको वेड्यासारखे करायला लागली. आमेन. हालेलुया. मग त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की देवाच्या समोर तुम्ही सांगा. हालेलुया. देवासमोर झुका, देवाला सांगा, माणसासमोर झुकू नका. हालेलुया. योसेफ त्रासामध्ये जाण्यामागचं कारण काय? कारण त्यानं त्याच्या भावाला दृष्टांत सांगितला, म्हणून तो दृष्टांत त्यांना पटला नाही. त्याने म्हणलं की ह्याला विकूनच टाकायला, संपवायचाच आहे. आमेन. हालेलुया. पण देव तुम्हाला कधी संपू देत नाही. देव तुम्हाला कधी संपू देत नाही. की योसेफाला त्या ठिकाणी टाकण्यात आला, योसेफाला खड्ड्यात टाकणं. योसेफ म्हणलं की ह्याला वाटलं की योसेफ संपला, पण त्याच्यासाठी प्रार्थना करणारा एक व्यक्ती होता, तो म्हणजे त्याचा बाप. हालेलुया. त्याच्या बापाची इच्छा की माझं लेकरू जिथे कुठं असेल त्या ठिकाणी सुखी ठेव. आमेन. हालेलुया. म्हणून आपलं जीवन आपण देवाच्या हातात देण्याच्या ऐवजी मनुष्याच्या हातात का देतो? हालेलुया. दावीद का देवाच्या हृदयातला व्यक्ती बनला? दावीदाला देवाने एवढा जवळचा व्यक्ती का बनवला? त्याचं राज्य का काढून घेतलं नाही? आमेन. हालेलुया. तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागल. तुम्ही त्या ठिकाणी जा, प्रार्थना करा. मी देवा प्रभू, मी तुझ्याकडून आलेली व्यक्ती आहे, तू मला निवडलेला आहेस. मला जे काही त्रास होता या त्रासामध्ये तू मला मदत करणारा परमेश्वर आहे. आमेन. हालेलुया. त्यावेळेला पवित्र आत्मा थोड्या वेळासाठी येत होता, आता पवित्र आत्मा आपल्या सोबत राहायला आलेला आहे. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा नव्हता, आता कायमचा आपल्या सोबत राहायला आलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. जय येशू. हालेलुया. परमेश्वर उंच करणार आहे. परमेश्वरच्या प्लॅनिंग मध्ये तुम्ही चालायचं आहे. हालेलुया. मी पाठीमागच्या 15 दिवसापूर्वी मी एक ठिकाणी गेलेलो होतो. 15 दिवस नाही झालेला अजून, आणि मी काही सेवक लोक बसले होते आणि त्या सेवक लोकांच्या मध्ये मी बसलेलो होतो. एक मीटिंग होती आणि त्या मीटिंग मध्ये मी म्हणलं की मी का तयार झालो? कारण मी पडलो म्हणून मी तयार झालो. आमेन. हालेलुया. मी जर पडलो नसतो ना तर मी तयार झालो नसतो. हालेलुया. कारण जखमा या आपल्याला झाल्या पाहिजे. जखमा आपल्याला झाल्या पाहिजेत. आमेन. हालेलुया. स्टेफन ज्या वेळेला मेला त्यावेळेला स्टेफनाच्या, बायबल सांगते की स्टेफनाच्या जखमा ज्या आहेत त्या स्वर्गामध्ये तशाच ठेवलेल्या आहेत. पौलुसच्या अंगावरच्या ज्या खून आहेत त्या तशाच ठेवलेल्या आहेत. आणि येशूच्या हातातले खून, येशूच्या हातातल्या ज्या वन आहेत आणि पोटात खुपसला बाला, डोक्याचे जे आहेत ते सगळ्या खुना तशाच्या तशा ठेवलेल्या आहेत. आमेन. हालेलुया. का? कारण ते लोक इथं आलेले होते, इथं राहिले, इथं जीवन जगले, इथं त्रास सहन केला आणि पुन्हा आता स्वर्गात गेले. मी खास लोकांसाठी, म्हणजे तुमच्या सगळ्यासाठी काही खास लोक मी निवडून ठेवले आहेत. त्यांच्या खुणा मी त्यांच्या अंगावर तसेच ठेवले. त्यापैकी आपण एक का बनू शकत नाही? हालेलुया. त्यापैकी आपल्याला बनवण्याचा अधिकार, बनण्याचा अधिकार नाही का? आहे, पण आपण का बनू शकत नाही? हालेलुया. कारण सैतान आपला पुरेपूर उपयोग करून घेतो. हालेलुया. कसा उपयोग करतो? जय. कारण ज्या वेळेला अपाट मोठं संकट येतं, त्रास होतो, त्या संकटामध्ये त्याची बायको त्याला म्हणाली, तू अजून सत्वाला टिकून राहिलेला आहेस का? देवाला शाप दे, मरून जा. योबाची बायको त्याला म्हणाली. पण योब, तू मूर्ख स्त्रियासारखी बनू नको. देवाकडून चांगलं घ्यावं, वाईटामध्ये देवाची साथ सोडावी, हे मला पटत नाही. आमेन. हालेलुया. हे मला पटत नाही. अरब स्थानातला मी सगळ्यात श्रीमंत व्यक्ती होतो आणि सगळ्यात दुःखी व्यक्ती पण मी आज आहे.
देवानं मला दिलं ते सगळ्यात उंच दिलं, मला उंच केलं तर सगळ्यात उंच केला, आणि मला पाडलं तर देवानं सगळ्यापेक्षा नीच करून टाकला. आमेन, हालेलुया. माझ्या पाडापणात पण मी श्रेष्ठ आहे आणि माझ्या चांगुलपणात पण देवानं मला श्रेष्ठ ठेवलेलं होतं. आमेन, हालेलुया. एक कॉमन विषय आहे. आमेन, हालेलुया. आपण याच्यामध्ये कधी जात नाही. आपल्याला वाटतं की नाही मला देवाने की मला आमेन, हालेलुया, की मला एका वडापावर खुश होणारे तुम्ही लोक बनवू नका, एका पोळीवर खुश होणारे तुम्ही लोक बनवू नका. हालेलुया. आपल्याला आनंद करायचा तर सार्वकालिक जीवनासाठी आनंद केला पाहिजे. आपण आनंद केला तर आपण ज्या लोकांना तारण आपण घोषित करतो त्या तारण करणाऱ्या लोकांसाठी आपण आनंद केला पाहिजे. आपण आनंद केला पाहिजे तर शुभवर्तमानासाठी आपण आनंद केला पाहिजे. आमेन, हालेलुया. जय प्रभूला मी धन्यवाद देतो. स्तोत्र 51 मला वाटतं 51 का 54 आहे. आमेन, हालेलुया. जय देवाचं वचन सांगतं. आमेन, हालेलुया. स्तोत्र सीता प्रभूला मी धन्यवाद देतो. हालेलुया. जय हालेलुया. बरं तो 55 आहे. जय हालेलुया. दावीद म्हणतो, दावीद त्याच्या जीवनामध्ये आलेल्या त्या लोकांच्या विषयीने म्हणतो. दावीद काय म्हणतो? कारण ज्याने माझी निंदा केली तो वैरी नव्हता, असता तर मी ते सोसले असते. माझ्यावर ज्याने आपले महत्व मिरवले तो माझा द्वेष करणारा नव्हता, असता तर त्याच्यापासून मी लपलो असतो. तर तो तूच माझ्या बरोबरीचा पुरुष, माझ्या सोबतीचा आणि माझ्या ओळखीचा मित्र होतास. आम्ही एकत्र गोड मसलत करीत होतो. आम्ही समुदायाबरोबर देवाच्या घराकडे चालत जात होतो. त्याच्यावर आमेन, हालेलुया. मी पुढलं वाचत नाही. आमेन, हालेलुया. दावीद म्हणाला की मला पाडणारा कोण आहे? हालेलुया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला खाली पाडणारा जे व्यक्ती असतो, कोणी लांबचा नसतो, आपल्या जवळचाच असतो. आपल्या जवळच्याच ते लोक असतात आणि सैतान बरोबर त्यांचा वापर करतो. उत्पत्तीमध्ये सैतानाला एक शरीर पाहिजे होतं आणि हवेनं त्याला शरीर दिलं. त्यावेळेला एखाद्या प्राण्याचं शरीर त्याला मिळालं असतं, पण कुठल्याही प्राण्याने त्याला शरीर नाही दिलं. त्याला नाही काही मनुष्याचं शरीर पाहिजे, कारण मनुष्यामध्ये देवाचा आत्मा आहे. त्याला माहित आहे आत्मा कुठं आहे. आमेन, हालेलुया. जय आत्मा कुठं आहे हे त्याला माहित आहे आणि त्या आत्म्याला देवाची गरज आहे हे पण माहित आहे. म्हणून अनेक वेळा दुष्टात्मे ओपन होतात, मोकळे होतात. त्यावेळेला ते दुष्टात्मे बोलतात, स्वतः कबुली देतात. येशूच्या नावामध्ये कबुली देतात, येशूच्या नावात ते बोलतात आणि ते म्हणतात येशू हा परमेश्वरचा पुत्र आहे. हालेलुया. मला आठवते, हालेलुया, मला आठवते की या ठिकाणी इथं काही वर्षापूर्वी इथं चर्चमध्ये, आपल्या चर्चमध्ये मुंबईहून काही मुस्लिम लोक आलेले होते आणि ते चर्चमध्ये मौलाना होते आणि ते नाही मस्जिद मधले मौलाना होते. ते इथं आलेले होते आणि इथं आले, त्यांना प्रार्थना केली आणि प्रार्थना केल्यानंतर ते पडले आणि पडल्याच्या नंतर त्याचा व्हिडिओ काढलेला होता. व्हिडिओ काढला तर व्हिडिओ मध्ये ते बोलत होते की येशू खुदा का बेटा है, वो बहुत जल्दी आने वाला है, अल्लाह ने सब उसको अधिकार दिया है. असा तो व्यक्ती बोलत होता आणि त्याला उठल्याच्या नंतर त्याला विचारलं की तुम्ही काय बोलला का? त्यावेळेला तो व्यक्ती म्हणाला की नाही 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 मी काय बोललेलं नाही. मग त्या लोकांनी त्याला व्हिडिओ दाखवला, हे बघा तुम्ही बोलला. हालेलुया. कारण सैतानाला माहित आहे. गजरेकराच्या प्रांतामध्ये ज्यावेळेला तो दुष्टात्मा काढायला गेला त्याला येशूला त्यांनी वॉर्निंग, येशूला सांगितलं. सैतानाने त्याला वेळ मागितली. तो म्हणाला, सैतान त्याला म्हणाला की वेळेच्या अगोदर तुला परमेश्वराची शपथ आहे, तू वेळेच्या अगोदर आमचा नाश करू नकोस. आमेन, हालेलुया. त्यानं देवाची शपथ घातली, पित्याची शपथ घातली पुत्राला, तुला परमेश्वराची शपथ आहे, आमच्यामध्ये पडू नको, वेळेच्या अगोदर आमचा नाश करायला आलास का काय? आमेन, हालेलुया. जय येशू. येशूच्या नावात तुम्ही वेळेच्या अगोदर तुम्हाला सुटकारा भेट, दुष्टात्मे निघून जातात. हालेलुया. प्रेम असावं, योनाथानासारखं प्रेम असावं आपण. आमेन, हालेलुया. योनाथान दाविदाचा मेव्हणा होता आणि योनाथानाने जाऊन सांगितले दाविदाला की हे राजा, तू माझ्या घरी येऊ नको आणि माझ्या बापाच्या अंगावर ज्या वेळेला दुष्टात्मा येतो त्यावेळेला विना वाजवायला तो आमच्या घरात येऊ नको, कारण माझ्या बापानं प्लॅनिंग केलेलं आहे की तू ज्या वेळेला विना वाजवतो उभा राहतो त्यावेळेला भाला नाही तर काय घ्यायचं, तुझी हत्या करून टाकायची. हालेलुया. ज्या वेळेला दावीद संकटात जायचा त्या वेळेला शौल त्याला मारण्यासाठी प्रयत्न करायचा, त्या वेळेला योनाथान जायचा आणि सांगायचा दावीदाला की शौल तुझ्यासाठी, माझा बाप जो आहे तुझ्यासाठी या ठिकाणी प्लॅनिंग करणार आहे, तुला मारायसाठी. आमेन, हालेलुया. तो दाविदाचा मेव्हणा होता, मिकेलचा नवरा होता. आमेन, हालेलुया. तुम्हाला अनेक गोष्टीमध्ये तुम्हाला पाडण्यासाठी, तुम्हाला खाली ठेवण्यासाठी सैतान प्रयत्न करतो. आमेन, हालेलुया. त्यापैकी दावीद असा पण एक प्रयत्न केला की दावीदाने ज्या वेळेला गोलियतला मारलं त्यावेळेला त्यांची वरात निघली, त्यावेळेला गावातनं त्यांच्या राज्यातनं सगळी जय जयकार होत होता, त्यावेळेला
शौल म्हणाला की नाही दावीदाला आपल्या वशमध्ये ठेवायचा, आपल्या वरचढ होऊ द्यायचं नाही, म्हणून दावीदाला शौलाने त्याची मुलगी दिली. आमेन हालेलुया. की हा आपल्या ताब्यामध्ये आता राहणार. हालेलुया. आपल्या ताब्यामध्ये हा राहणार. आमेन हालेलुया. राज्य ते नाही की तुम्हाला ताब्यात ठेवतं, राज्य ते आहे की तुम्ही देवाच्या हातात जाऊन वाढता. आमेन हालेलुया. तुमच्यावर अधिकार कुणी गाजवू शकत नाही, तुम्हाला ताब्यात कुणी ठेवू शकत नाही जर देवानं तुम्हाला निवडलेलं आहे. तुम्हाला कुणीही मुजवू शकत नाही जर देवानं तुम्हाला निवडलेलं आहे. आमेन हालेलुया. तुम्ही जर त्या खड्ड्यात पडलेला आहे तर तुम्ही खड्ड्यामध्ये बघू नका, तुम्ही त्या जमिनीकडे बघू नका, तुम्ही आकाशाकडे बघा, कारण आकाश एवढं उंच परमेश्वर तुम्हाला करणार आहे, त्याची नजर तुमच्यावर आहे. आमेन हालेलुया. तुम्ही का म्हणता की माझं वाईट होणार आहे, तुम्ही का म्हणता की माझं आता चांगलं नाही. आमेन हालेलुया. नाडणूक होत आहे त्यावेळेला तुम्ही ते नाडणूक सोसा, तुम्ही त्या नाडणुकीमध्ये जा, उभं राहा. आमेन हालेलुया. पाला झोडू दे, पाणी घालत राहा, मूळ खोल आहे, पालवी नक्की फुटणार आहे, फळ नक्की लागणार आहे. आमेन हालेलुया. तुम्ही वेट अँड वॉच मध्ये राहा, देव तुम्हाला उंच करणार आहे, तुमच्या मुलाबाळाला उंच करणार आहे. आमेन हालेलुया. जर तुमच्याकडून काही घडलं तर तुम्ही देवापाशी जा, तिथं गुडघा टेका, तिथं त्या ठिकाणी जा, त्या ठिकाणी प्रार्थना करा. माणसापाशी जाऊ नका, कारण ते तुमच्या जातील आणि तुमची निंदा करतील, तुमचे खिल्ले उडवतील, तुमची वाहवा करतील, तुमची निंदा करतील, सगळ्याला सांगतील की नाही काय हे बाद आहे, हे असं आहे, ते तसं आहे रे, हात बेवडा, ह्याच्या कशाला तुमची पोरगी देत. हालेलुया. हा दारुडा आहे, ह्याच्या घरात रोज भांडण आहेत, ह्याच्या घरात कशाला जातात तुमची मुलगी. आमेन हालेलुया. प्रभूला मी धन्यवाद देतो. तुम्हाला देवाच्या हृदयातला व्यक्ती बनायचा आहे तर देवापुढे जा, गुडघे टेकाने प्रार्थना करा, देव तुम्हाला त्याच्या हृदयातला व्यक्ती बनवल. आमेन हालेलुया. तुम्ही आणि देव हे नातं ठेवा. बायको मी आणि देव, बायको मी आणि पोरं, बायको मी आई बाप भाऊकी आणि देव, बायको मी माझे सगळं प्रॉपर्टी, आंब्याची झाडं बिड आणि देव, बायको मी माझी पोरं नातेवाईक मसर गुरं ढोरं कुत्री मांजरं उंदरं सगळी आणि देव. अरे काय देवाची एक व्याख्या आहे. कधी वाळवंटातलं दिवस काढलेत का? गेलाय का कधी वाळवंटात? देव वाळवंटात पण तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी सामर्थ्यवान परमेश्वर आहे. आमेन हालेलुया. पण वाळवंटाचा विषय येतो त्यावेळेला मी म्हणतो नको, पाणी प्यायला भेटत नाही. गुगलवर लगेच येतं उंट किती तास जगू शकतो? 2 महिने बिना पाण्याचा. माणूस किती दिवस? 40 दिवस. माणसाला काय प्यायला पाहिजे? पाणी. आणि माणसानं रक्त पेलं मरल. हालेलुया. माणूस रक्त पेला तर काय होईल? वाळवंटात मरून जाईल. म्हणून मला काय पाहिजे? पाणी प्यायला पाहिजे. वाळवंटात मी जात नाही. काय करा तुम्ही जावा वाळवंटात. हालेलुया. मी इथंच बसतो आहे की नाही. काय लोक तुम्ही काय करा, तुम्ही समुद्राच्या कडे जावा, मी इकडं कोयना धरण तिकडे जातो, कोयना धरणाकडे मी जातो आहे का नाही. जय हालेलुया. कारण समुद्राकडे गेलो पाणी असून पण काय उपयोगाचं नाही ना, कारण खारट पाणी आहे. वाळवंटात जाऊन उपयोग नाही. तुम उधर जाओ और मैं इधर जाओ. हालेलुया. और मैं इधरच. जय हालेलुया. मैं इधर हूं ना, कागदाच्या खाली. जय कधी कधी ऊन, कधी कधी वारा, कधी कधी पाऊस, कधी लाकडं घेऊन असं उभं राहायला लागतं, इकडे पाणी तिकडे खाली पाडायला लागतं. हालेलुया. एक दिवस येईल की इथं चर्च उभा. हालेलुया. पण मी असं नाही म्हणायचं की मी चर्च झाला ना जा उद्या चर्च. बरं का महाराज, आमची पण याची इच्छा आहे होऊ द्या चर्च. मग चर्च झालं ना मग आम्ही येतो तिथे. हालेलुया. तेव्हा शांत तुम्ही चालवा ना, आहे ना माणसं, आहे ना तुमच्या, आहे ना भरपूर लोक आहे, मंडळी मोठे ना येते ना. पण चर्च होऊ द्या आणि चर्च झालं ना मग आम्ही येतो तिकडे. हालेलुया. जय. पण तुम्ही हे बोला की मी साक्षीदार आहे की त्या ठिकाणी आम्ही चिखलात उन्हात जाऊन बसत होतो आणि त्या ठिकाणी प्रार्थना घेत होतो. आम्ही साक्षीदार. आज आता चर्च उभा आहे, बघा हे आमचं फोटो आहे. आमेन. बघा हे आमचं फोटो आहे. आमेन. हालेलुया. सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार, सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार आणि त्याच्यानंतर देव तुम्हाला उंच करणार. आमेन. हालेलुया. सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडणार. वाईट घडणार, चांगलं घडणार, वाईट घडणार, चांगलं घडणार, वाईट घडणार, चांगलं घडणार, वाईट घडणार, चांगलं घडणार. आणि त्याच्यानंतर म्हणणार की नाही, फायनली देवाना नाही मी तुला आता राजा बनवत आहे, चल तुझ्या गळ्यात माळ, कपडे घे, चल राज्यकारभार हातात तुझ्या. आमेन. हालेलुया.
असं नाही की मला आता गेलो मला राज्यकारभार भेटला, नाही. हालेलुया. सूर्य चंद्र तारे, आकाश आणि सूर्य चंद्र तारे 13 दिसले 13, पण 13च्या मागं 13 वर्ष त्रास. आमेन. हालेलुया. म्हणून तुम्ही तुटलेल्या देव की नाही का, तुटलेल्या ज्यावेळेला तुम्ही पश्चाताप करता, ज्यावेळी विश्वासाकडे घेऊन देव तुम्हाला घेऊन जातो, अशा नसलेल्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेऊन येतो, त्याच वेळेला तुम्ही देवाच्या मार्गात जाल. देव म्हणतो की नाही काय, पवित्र आत्म्याचे कुंपण असतात, त्याच्यामध्ये तुम्ही चालता आणि पवित्र आत्मा तुम्हाला सहाय्य करतो, विश्वासात टिकून ठेवतो आणि देव तुम्हाला उंच आणि उंच गोष्टीकडे घेऊन जातो. आमेन. हालेलुया. म्हणून माझा जे दिवस आहे ते माझा आशीर्वादाचे दिवस आहे. की सारेला म्हणाले की सारा तो हसली का? ती म्हणाली मी कुठं हसली? साराला विचारलं की सारी तू हसली? सारे म्हणाले नाही, मी नाही हसली. माझं हसायचं कारण काय? मी नाही हसली. ते म्हणतो की नाही तू हसलीस, तो की नाही मी नाही हसली. हालेलुया. जय येशू. त्याच्यानंतर दुसऱ्या हंगामामध्ये तिला काय झालं? मूल झालं. आमेन. हालेलुया. तिला मूल झालं आणि ज्यावेळेला मूल घेऊन आले त्यावेळेला तिला विश्वास झाला की नाही, देवाने दिलेला शब्द देव पूर्ण करणार आहे. आमेन. देवाने दिलेला शब्द देव पूर्ण करणार आहे. माझं जे जीवन आहे, माझ्या जीवनामध्ये दिलेला शब्द आहे, तर देव पूर्ण करणारा देव आहे. हालेलुया. बरोबर. प्रत्येक गोष्टीमध्ये सावध राहा, देव तुम्हाला ब्लेसिंग देणार आहे. आमेन. हालेलुया. प्रत्येक गोष्टी सावध राहा. प्रत्येक गोष्टी ज्या तुमच्या आपल्या जीवनामध्ये जे घडत येतात त्यासाठी पळून जायचं नाही, तर नाही प्रभू मला उभं राहायचं. आमेन. हालेलुया. जय येशू. तुम्ही 3 तास दिवसभर इथे चर्चमध्ये घालवता, मी प्रभूला धन्यवाद देतो. आज सध्याच्या कंडिशनला या भागामध्ये किंवा आजूबाजूला सगळ्या भागामध्ये जर फिरला तुम्ही, तर या कंडिशनला जाऊन कुणीही प्रार्थना करत नाही, कुठलेही चर्च एवढं भरत नाही. आमेन. हालेलुया. त्या ठिकाणी एसी आहे, जनरेटर आहे, सगळं आहे. आमेन. हालेलुया. आपण कागदाच्या खाली, छताच्या खाली प्रार्थना करतो, सूर्याच्या खाली प्रार्थना करतो. हालेलुया. कसं पण असू दे, परिस्थिती देव बदलणार आहे. काही गोष्टी रोज बसेल, माझ्या सगळ्या गोष्टी त्याला माहित होत्या आणि त्यानंच माझ्या विरोधात काम केलं. आमेन. हालेलुया. दावीद म्हणाला की नको देवा, जर त्याचं काय असेल ते त्याचं त्याला बघू. आमेन. हालेलुया. म्हणून आपल्या काही गोष्टी असतील, पर्सनल गोष्टी, कधी कोणाला सांगायचं नाही, काय नाही. आमेन. हालेलुया. जर खड्ड्यात पडलेला आहे, पडून राहायचं. आमेन. हालेलुया. देव आपल्याला वर काढणारा परमेश्वर. आमेन. हालेलुया. अरे तुम्ही खड्ड्यात राहायला आलोय का? एक विचार करा, मी खड्ड्यात राहिलेलो, मी खड्ड्यात राहायसाठी आलोय का? नाही. पेत्र म्हणाला डायरेक्ट, परमेश्वरा येसू, तू म्हणतो की श्रीमंत बनायचं नाही. श्रीमंत का नाही बनायचं? श्रीमंत बनायचं नाही म्हणतो. श्रीमंत बनायचं नाही म्हणतो. मग आम्ही तुझ्या मागं सगळं, आम्हाला काही भेटणार आहे का नाही? त्यावेळेला दावीद पेत्राला सांगितले की या ठिकाणी तू ज्या वेळेला माझ्या संग चालणार आहे त्यावेळेला पण मी तुला उंच करणार आहे आणि सार्वकालिक जीवनात पण तू उंचच केलेला असणार आहे. आमेन. हालेलुया. डबल आशीर्वादामध्ये चालणारे आपण लोक आहोत. आमेन. हालेलुया. एक गोष्ट काही चुकीची घडली की आपण नको बाबा तिकडे जायला, याच्यातून बाहेर निघा आणि देवाच्या मागे चला. देव आपल्याला उंच करणार आहे. आमेन. हालेलुया. जय येशू. उभा आपण प्रार्थना करू. तू माझ्या देवा, तुझ्या लोकांना माझ्या देवा तू आशीर्वादित करत आहेस, तुझ्या संगतीला चालवत आहेस. मी धन्यवाद देतो माझ्या देवा. हालेलुया. माझ्या देवा, प्रभू माझ्या देवा, की दावीद माझ्या देवा त्या ठिकाणी पडला, उरिया हत्येच्या प्रकरणामध्ये दावीद त्या ठिकाणी पडला, पण दावीद म्हणतो की मी तुझ्या जवळ आलो आणि त्या ठिकाणी मी प्रार्थना केली. हालेलुया. दावीद परमेश्वराजवळ गेला आणि त्या ठिकाणी जाऊन प्रार्थना केली. दावीद कुणाला सांगत नाही सुटला. हालेलुया. तुम्ही पण तुमच्या ज्या गोष्टी असतील, पर्सनल गोष्टी असतील, त्या कधी कोणाला सांगू नका. काय दृष्टांत असतील, दृष्टांत सांगू नका. कारण काही गोष्टी मी बघितलेत प्रभू लोकांच्या मध्ये. काही लोकांना दृष्टांत झाले आणि ते दृष्टांत ज्या वेळेला त्यांना सांगितले त्यावेळेला त्यांनी सांगितलं की सैतानाकडून आहे. त्यावेळेला त्यांचा आत्मा खिन्न झाला. ते लोक प्रत्येक जण, मी सांगतो, मी माझ्या जीवनामध्ये आता सध्या ते अनुभवत आहे. एकच ध्यानात ठेवा, तुम्ही कुणाला संपवण्याचा प्रयत्न करू नका तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही कुणालाही संपवण्यासाठी प्रयत्न करू नका तुमच्या जीवनामध्ये. जो कोणी तुम्हाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे त्याला तुम्ही विरोध पण करू नका. तुम्ही फक्त देवाच्या सोबत चालत राहा. तो जो तुम्हाला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे तो त्याचा प्लॅनिंग आहे आणि तुम्ही जे देवासोबत चालत आहे तो देवाचा प्लॅनिंग आहे. मग तुम्ही देवाचा प्लॅनिंग मध्ये चालणार आहे का तो संपवणार आहे त्याच्या प्लॅनिंग मध्ये, त्याच्या विरोध करायला जाणार आहे? तुम्ही त्याला विरोध करू नका, त्याला त्याचं काम करू द्या.
कारण ज्या दिवशी तो व्यक्ती तुम्हाला संपवण्यासाठी मागे लागतो त्या दिवशी तो संपलेला असतो. त्या दिवशी तो संपलेला असतो. म्हणून शौलाच्या बाबतीत ते घडलं. शौलानं त्याचं अख्खं आयुष्य दाविदाला संपवण्यासाठी घालवलं. शौल संपला, दाविदाला देवानं त्याच्या जागेवर बसवला, त्याला राजा बनवला. हालेलुया. जर तुम्हाला राजा बनायचं आहे, जर तुम्हाला एखाद्या चांगल्या ठिकाणी देव तुम्हाला घेऊन जाणार, त्या प्लॅनिंग मध्ये तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला बसायचं आहे, तर तुम्ही कुणाला संपवण्याची प्रार्थना करू नका की त्याचं वाईट होऊ दे, त्याचं हे होऊ दे, देवा त्याचं ते होऊ दे, त्याचं अमुक होऊ दे, त्याचं अमुक होऊ दे. अशी प्रार्थना कधी कोणाला करू नका. तुम्ही त्याला क्षमा करा, विषय जागेवर सोडून टाका. देव जे काय तुमच्याकडे म्हणला, देवाने जे काही इच्छा धरली आहे तुमच्या विषयानं, प्रभू तुझी इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण कर, तुझ्या इच्छेत मला चालव. जसं दावीद शेवटी आला आणि त्याला तो अभिषेक केला राजा बनवण्याचा, राजा होण्यासाठी, आणि तो राजा बनला. आणि त्याचं सिंहासन अनेक लोकांनी काढून घ्यायचा प्रयत्न केला, त्याला पाडायचा प्रयत्न केला. आसमां जमीन पे उतर आएगा, आसमां जमीन पे उतर आएगा, सहरा में भी एक राह बन जाएगा. तेरी रूह से, तेरी रूह से, तेरी रूह से खुदा बन खुदा, तेरी रूह से, तेरी रूह से, तेरी रूह से खुदा बन खुदा. डोळे बंद करा. तुम्ही ज्या ठिकाणी आहात प्रार्थना करता, आणि तुम्ही प्रार्थना करता म्हणून जर तुम्हाला कोणी जर तुच्छ लेखत असेल तर तुम्ही त्यासाठी आनंद करा. ते म्हणत असेल की आता तू आमच्यासाठी प्रार्थना करणार का, तुला एवढं ज्ञान आलं का, तुला शाणा झालास का, तुझे शाणी झालीस का. जर तुम्हाला कोणी हिनवत असेल, जर तुम्हाला कोणी बोलत असेल तर तुम्ही त्या शब्दाकडे लक्ष देऊ नका, कारण देवानं तुमच्यामध्ये ती कॅपॅसिटी घातलेली आहे आणि तुम्हाला त्या लेवलला देव बनवत आहे. तुम्ही बनलेला आहात म्हणून त्यांच्या शब्दाकडे बघू नका, तुम्ही देवाच्या वाणीकडे बघा. कारण देव परात लोकांचा परमेश्वर आहे. त्याला बरं वाईट सगळं कळतं की तुम्हाला त्यानं कशाला निवडलेला आहे. तुमच्याकडे पैसा नसेल कदाचित, पण अभिषेक असेल. तुम्ही प्रार्थना करत देवाच्या कामाला आड येऊ नका. तुम्ही स्वतः की कुणी निंदा केली म्हणून मी काम थांबवतो असं कधी होऊ देऊ नका तुमच्या जीवनात. माझ्याकडे बघा, मी स्वतः त्या परिस्थितीमध्ये गेलो आणि मी रोज जर रविवारचा मी उभा राहिलो आणि फायनली देवाला मला विजय दिला. मला त्या सगळ्या निंदेत जावं लागायचं आणि रविवारचं मला इथून उभं राहायला लागायचं. आठवडाभर निंदा, आठवडाभर कुणाच्या गोष्टी मला ऐकायला भेटायच्या की असं म्हणतात तुम्हाला, तू तसं म्हणतात, त्यानं असं केलं, त्यानं तसं केलं. या सगळ्या गोष्टी मला आठवडाभर मला ऐकायला भेटायच्या. काही लोक माझ्या जवळचे चर्च जायचे बंद व्हायचे, चर्च सोडून काही लोक निघून जायचे, काही लोक चर्च जायचे बंद झाले, बंद केले. मला आठवड्याच्या मध्ये धमकी असायची की तुम्हाला अटक होणार आहे. मी मुलांना सांगायचं की बघ, माझं असं झालं तर तू असं करायचं, माझं असं झालं तर तू असं करायचं, मला जर असं केलं तर तू असं करायचं. असं आमचं सगळं प्लॅनिंग असायचं. पण परमेश्वरानं मला त्या ठिकाणी कधी जाऊ दिलं नाही, जाऊ देणार नाही. मला त्याला कधी तिथं जाऊ दिलं नाही आणि जाऊही देणारही नाही. कारण तो यहोवा माझा परमेश्वर आहे, तो माझा संभाळ करणार आहे. तुम्ही पॉवरफुल व्यक्ती आहात. देवानं तुम्हाला सामर्थ्य दिलेलं आहे, कुठल्या मनुष्याला नाही दिलेलं. तुम्ही देवाच्या सामर्थ्यानं भरलेले लोक आहात. देवाचा अभिषेक तुमच्यामध्ये आहे, देवाचं पाचारण तुमच्यामध्ये आहे, देवाची कृपा तुमच्यावर आहे. म्हणून तुम्ही प्रार्थना करता इतर लोकांसाठी, म्हणून तुम्ही प्रार्थना करता चर्चसाठी, म्हणून तुम्ही प्रार्थना करता गावासाठी, म्हणून तुम्ही प्रार्थनेमध्ये तत्पर आहात. तुम्ही देवासंग भेटता, तुम्ही प्रार्थना करता, तुम्ही देवासंग बोलता, तुम्ही वचन वाचता, देवासंग बोलता, तुमचा संवाद चालू असतो. आणि हे सैतानाला आवडत नाही. तुम्ही आनंद करा,
तुम्ही देवासोबत दररोज बोलत आहात. आमेन. प्रभू ताबा घे, त्यांच्या दुःखाचा वाटा तू बघितलेला आहेस माझ्या देवा. हालेलुया. प्रभू तू त्यांना सांत्वन देत आहेस. हालेलुया. प्रभू तुझी महान शांती आणि तुझी गौरवी कृपा मी या संपूर्ण मंडळीसाठी स्वीकारतो. हालेलुया. तुम्ही जर प्रार्थना करत आहात तर तुम्ही देवानं तुम्हाला प्रार्थना योद्धा म्हणून निवडलेला आहे. हालेलुया. तुम्ही कुणाच्याही शब्दाला बळी पडू नका. कुणी तुम्हाला तुच्छ लेखत असेल तर तुम्ही आनंद करा, कारण देव तुमच्यामधून काहीतरी चांगलं सामर्थ्य बाहेर काढताय म्हणून तो व्यक्ती तुमच्यासोबत ईर्ष्या करत असतो. हालेलुया. तर व्यक्ती तुमच्यासोबत बोलणारा जो आहे तो ईर्ष्या त्याच्यामध्ये आलेली असते, कारण तुमच्यामध्ये देवाचं सामर्थ्याला बघितलेलं आहे. हालेलुया. हे पहिल्यांदा तुम्ही जाणून घ्या की माझ्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे म्हणून ते व्यक्ती माझ्यावर जळत आहे, तो माझ्यासोबत ईर्ष्या करत आहे. हालेलुया. म्हणून त्यासोबत प्रतिवाद करू नका. तुम्ही शांत राहा आणि अजून प्रार्थना करा. देव तुम्हाला अजून अभिषेकाला भरत, अजून सामर्थ्य. हालेलुया. माझ्या देवा, म्हणजे काही लोक आहेत माझ्या देवा की त्यांना देवाच्या सामर्थ्यामध्ये एवढे भरलेले आहेत, एवढे भरलेले आहेत माझ्या देवा, पण त्यांना समाज इज्जत देत नाही माझ्या देवा. समाजामध्ये त्यांना स्थान भेटत नाही माझ्या देवा. हालेलुया. प्रभू स्वर्गामध्ये त्यांना एक मोठं स्थान आहे. स्वर्गाच्या राज्यामध्ये ते चालत असताना त्यांना आलेला अभिषेक आहे. माझ्या प्रिय राजाचा ताबा घे. तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही नाराज होऊ नका. कुणीही नाराज होऊ नका. तशीच प्रार्थना कंटिन्यू करत राहा, कारण तुम्ही शापित नाही, तुम्ही आशीर्वाद. बोला, मी आशीर्वादित आहे. मी आशीर्वादित आहे. येशूच्या नावात मी आशीर्वादित आहे. मला पाडणारा कोण आहे? देवच मला उभं करत आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. येशू. येशू. जोरात आवाज. आमेन. हालेलुया. मी तुला माझा प्रभू आणि उद्धारकर्ता म्हणून माझ्या जीवनात स्वीकारतो. माझे सर्व अपराध पापे तुझ्या पवित्र रक्ताने हो आणि मला शुद्ध कर, पवित्र कर. येशू ख्रिस्तांच्या पवित्र नावात मागतो प्रार्थना, म्हणून तुम्ही ऐका पिता. आमेन. हालेलुया.